चरित्र राजकारणी लोकांचं चरित्र त्याला म्हणतात की ते बिब्यासारखं असते असं संत अच्युत महाराज सांगायचे. बिबा जर खाता आला तर ठीक आहे, बिबा जर लावता आला तर ठीक आहे, नाही तर खेडेगावातल्या लोकांना माहीत आहे की एखादं जर दुःख झालं तर बिबा कधी उपजल याचा काही नेम नाही. असं जे उपजणारं चरित्र असते हे राजकारणी लोकांचं चरित्र असते. सकाळी काय बोलतील, दुपारी काय बोलतील, संध्याकाळी काय बोलतील, रात्री ढोसल्यानंतर त्याचं त्यालाच आठवत नाही काय बोलते आणि काय नाही. सकाळचा एका पक्षात, दुपारचा दुसऱ्या पक्षात, संध्याकाळचा तिसऱ्या पक्षात, रात्री त्याला जाऊन विचारो करे आता कोण्या पक्षात, आता अपक्ष उमेदवार, आता पक्षच नाही. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला दे वैसा. सद्गुरू माऊली सांगत असं जिवंतपणी किती काही पक्ष बदला, कोणी सकाळी सकाळी 5 वाजताच त्या ठिकाणी शपथ घेऊन घेते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जिवंतपणे कोणत्याही पक्षात राहा. दिवसभराचे 50 पक्ष बदला पण एका पक्षाला मात्र त्या ठिकाणी विसरू नका. दिवसभराचे 50 पक्ष बदला पैशासाठी, परंतु माझ्या सगीत संतांसगीत सद्गुरूंसगीत सगळ्यांना तुम्हा आम्हाला एकाच पक्षात जायचं आगे, त्याचं नाव आहे पितृपक्ष. शेवट तुम्हा आम्हाला एकाच पक्षात जमावायचा आहे सगळ्यांना. मग तो परमेश्वरी अवतार असो, साधू संत महंत कृपावंत गुरु सद्गुरू श्री गुरु महागुरु जगद्गुरु, सामान्य माणूस जरी असला तरी सगळ्यांना एकाच पक्षात जमावायचा आहे, त्याचं नाव आहे पितृपक्ष. आज काय माझ्या आजोबांना जीव घालायचा आहे, उद्या काय माझ्या वडिलांना जीव घालायचा आहे, परवा काय माझ्या आईला जीव घालायचा आहे, नरवा काय माझ्या सद्गुरूंची तारीख आहे. आणि म्हणून जिवंतपणे कोणत्याही पक्षात राहा पण गेल्यानंतर सगळ्यांना एकाच पक्षात जमावावं लागते, त्याचं नाव पितृपक्ष. म्हणून राजकारण आताच आहे असं काही नाही आहे. राजकारण त्याही काळात होतं, त्रेतायुगातही होतं राजकारण, हे द्वापर युगातही होतं आणि राजकारण हे कलिकालातही आहे. पण आजचं राजकारण आणि त्या काळातलं राजकारण याच्यामध्ये फरक होता. त्रेता आणि द्वापर युगातलं जे राजकारण होतं हे सात्विक विचारांचं होतं. विरुद्ध पार्टीचा जरी असला भीष्माचार्य तरी सुद्धा कौरवांच्या पार्टीचा असून इकडे गोपालकृष्णाला नमन करत असे, हे लक्षात घ्या. द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा, त्याच्या कानावर बातमी आली की अश्वत्थामा हता. आता त्याला जाणून घ्यायचं होतं अश्वत्थामा नावाचा हत्ती गेला का अश्वत्थामा नावाचा माणूस गेला, माझा मुलगा गेला. आणि म्हणून त्यांनी पूर्ण फायनल डिसिजन कोणाचं घेतलं, ओपिनियन कोणाचं घेतलं, धर्मराज युधिष्ठिराचं घेतलं. कारण तो सदैव सत्य बोलणारा होता, पण तो विरुद्ध पार्टीचा होता. पण तरी सुद्धा त्यांना माहिती होतं की सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायान माम प्रमद. सत्य त्यांनी चालणारा एकच माणूस आहे पांडवांमध्ये, त्याचं नाव धर्मराज युधिष्ठिर. आणि म्हणून द्रोणाचार्य त्याच्याजवळ येतात, त्याला विचारतात. तो येत असताना गोपालकृष्ण आपलं राजकारण घुसवते. त्याच्या त्रेतायुगातला उत्तम राजकारण्यांचा डॉन म्हणजे रावण होता आणि द्वापर युगातला उत्तम राजकारण्यांचा राजनीती जाणणारा प्रमुख कृष्णाय वासुदेवाय घरे परमात्मने प्रणतात क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. उत्तम राजकारणी होता गोपालकृष्ण. कोणत्या वेळेला कोणची डिसिजन घेतलं पाहिजे, स्टेप घेतली पाहिजे हे त्याला बरोबर माहिती होतं. युधिष्ठिरा, तो द्रोणाचार्य येतो आहे आणि तो तुला विचारणार आहे. हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक होता, याला सगळंच माहिती होतं की समोरचा माणूस कोण्या उद्देशाने येणार. हे काल्याची देवता भगवान गोपालकृष्णाला पहिलेच माहिती होतं. तो येतो आहे, तो विचारणार आहे तुला अश्वत्थामा होता, तू हो म्हणायचं. अश्वत्थामा गेला तर म्हणे हो, पण मला माहित आहे ना त्यांनी जर विचारलं तर तो असं विचारणारच नाही. मी सांगतो तुला, त्याच्या कानावर बातमी आहे की आपलं पोरगं गेलेलं आहे, पण मला माहित आहे ना म्हणे हत्ती मेला, तो तर त्या ठिकाणी त्याचं पोरगं जिवंतच आहे आणि मी कधी खोटं बोलणार नाही. कारण समर्थ रामदास स्वामी महाराजांची ओवी मला माहित आहे, खोटे कोठेच चाले ना, खोटे कोणास माने ना, या कारणे ते अनुमाना खरे आणावे. युधिष्ठिरा, काही काही ठिकाणी थोडंसं खोटे बोलावं लागते. तो द्रोणाचार्य एकटाच काफी आहे तुमच्या पांडवांना मारण्याकरता. मारायचं आहे का तुमच्या भावांना? नाही म्हणे मारायचं नाही आहे. मग थोडंसं खोटं बोल, तुला माहीत आहे म्हणे का त्या ठिकाणी हत्ती मेला म्हणून. त्याला एवढंच म्हण, अश्वत्थामा होता, अश्वत्थामा गेला मेला.
आणि मनातल्या मनात म्हणायचं नरोवा कुंजरोवा, नर मेला म्हणजे माणूस मेला का कुंजरोवा म्हणजे प्राणी मेला मला माहीत नाही. कसं रे गोपालकृष्णा? आता सत्यतेची एवढी मोठी ताकद होती युधिष्ठिराची, असं सांगतात महाभारतामध्ये. युधिष्ठिरामध्ये एवढी मोठी ताकद होती सत्यम वद, की त्याचा जो रथ होता सत्यतेमुळे, सत्य बोलण्यामुळे, सत्याच्या सामर्थ्यामुळे, सत्याच्या आचरणामुळे त्याचा रथ हा जमिनीपासून 5 हात वरतून चालत असे. कोणाचा? युधिष्ठिराचा. आणि आता पा कशी मजा आहे पुढं. द्रोणाचार्य आलेत, गोपालकृष्णाने पहिलेच पडवून ठेवला होता. अस्सल राजकारणी होता गोपालकृष्णन, त्याला सांगून ठेवलं होतं जा त्याला उत्तर दे नरोबा कुंजरोबा. त्यांनी विचारलं अश्वत्थामा होता? तो म्हणे हो गेला. अश्वत्थामा होता, होता म्हणजे गेला. तिथंच त्या ठिकाणी द्रोणाचार्य गळून पडला आणि यांनी मनातल्या मनात म्हटलं नरोबा कुंजरोबा. जसा खोटा बोलला, बोलल्या बरोबर. त्यांनी विचारलं की माणूस गेला का हत्ती गेला? याने उत्तर दिलं मला माहीत नाही म्हणे काय आणि काय नाही. तर माणूस गेला का हत्ती मेला हे मला माहीत नाही, परंतु मात्र अश्वत्थामा होता. जसा खोटा बोलला, थोडंसं खोटं बोलल्याबरोबर 5 हात वरतून चालणारा याचा रथ युधिष्ठिराचा धन्न दिशा त्या ठिकाणी जमिनीवर आपटला. आता विचार करा की थोडंसं खोटं बोलल्याबरोबर इतके वर्ष वरतून चालणारा त्याचा रथ तो जर जमिनीवर आपटते, 5 हात वरतून धन्न दिशा आपटते, थोडंसं खोटं बोलल्यानंतर आपली काय गती आहे? आपण तर दिवसभरामध्ये सकाळपासून तर रात्रीपर्यंत पदोपदी खोटं बोलतो, आपली काय वर्णी आहे? आणि म्हणून सांगायचं तात्पर्य एकच आहे की विरुद्ध पार्टीचा जरी माणूस होता तरी पण तो शहानिशा करण्याकरता युधिष्ठिराजवळ येतो, हे लक्षात घ्या. हे त्या काळातलं राजकारण होतं. म्हणून राजकारण आताचं जे आहे, आताचं राजकारण हे सारं गजकरणच आहे. आताचं राजकारण हे सगळं गजकरण आहे. इथून तर तिथपर्यंत कोण कोण्या कधी अर्ध्या रात्रीतून कुठं जाईन याचा नेमच नाही. त्याच्यामुळे राजकारण आणि संत याच्यामध्ये तोच तर फरक आहे. राजकारणी नेते आणि संत याच्यामध्ये तो फरक आहे. राजकारणी नेते, शब्दावर ध्यान द्या मी काय बोलतोय. राजकारणी नेते हे लोकांचा उपयोग घेतात, आलं का लक्षात? आणि उपयोग झाला की त्याला गव्हाच्या खड्यासारखा बाजूला काढून टाकतात. हे राजकारणी नेत्यांचं काम आहे. तुम्ही ते डिस्पोजेबल वापरता की नाही? डिस्पोजेबल त्या ठिकाणी ताट असते, छान ताट मिळतात आजकाल डिस्पोजेबल. मग ते जेवल्यानंतर परत धुवून धावून आपल्या टोपल्यामध्ये ठेवता का ते, का फळीवर ठेवता? डिस्पोजेबल ग्लासेस असतात, डिस्पोजेबल छान कडक कडक असे चहाचे पेले असतात. ते एकदा चहा पाणी पिल्यानंतर परत फळीवर ठेवता का? परत त्या आडणीमध्ये ठेवता का कब्बशांच्या? नाही. तुम्ही काय करता? पिला की फेकून देता. यूज अँड थ्रो ही जी नीती आहे, वापरा आणि फेका, ही जी नीती आहे ही राजकारणी नेत्यांची आहे, हे लक्षात घ्या. म्हणून राजकारणी नेते लोकांचा उपयोग घेतात, पण आपला भक्त कसाही असला तरी त्याला उपयोगात आणतात. त्याचं नाव श्री संत अच्युत महाराज आहे, हे लक्षात घ्या. राजकारणी नेते लोकांचा उपयोग घेतात आणि संत आपला भक्त कसाही असला तरी त्याला उपयोगात आणतात. म्हणून आजचा योगा डेज आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. गोपालकृष्णांनी सगळे योग सांगितले. आपल्या भगवद्गीतेमध्ये फक्त एकच योग नाही सांगितला गोपालकृष्णाने. पहिल्या अध्यायापासून तो 18 अध्यायापर्यंत तो योगच सांगत होता. भक्तियोग, ज्ञानयोग, वैराग्य योग, अक्षर ब्रह्मयोग, विभूती योग, विश्वरूप दर्शन योग, कर्मयोग, कर्मसन्यास योग, मोक्ष संन्यास योग, विभूती योग, असे अनेक प्रकारचे योग त्यांनी 18 अध्यायांमध्ये सांगून टाकले तुम्हा आम्हाला. फक्त एकच योग गोपालकृष्णाने सांगितला नाही, तो आज योगा डेच्या दिवशी संत श्रेष्ठ अच्युत महाराजांनी सांगितला आणि त्या योगाचं नाव आहे उपयोग, हे लक्षात घ्या.
त्याचं नाव आहे खरं उपयोग. आणि तेच आम्हाला कळलं पाहिजे. सगळे योग तुम्हाला भगवद्गीतेमध्ये सापडतील, फक्त एकच योग त्या ठिकाणी आम्हाला सापडत नाही, त्याचं नाव आहे उपयोग. परमेश्वराने जे 3.5 हाताचं शरीर आम्हाला प्रदान केलेलं आहे, त्याचा उपयोग करावा की दुरुपयोग करावा, हे आजचा डे सांगतो. त्याचं नाव आहे योगिनामपि सर्वेषां मद्गन्तेन नान्तरात्मनः श्रद्धावान भजते यो माम समे युक्तः तमो मता योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. आपलं शरीर जर म्हातारपणापर्यंत व्यवस्थित पद्धतशीर ठेवायचं असेल, हातीपायी नाकी डोळी चरचर ठेवायचं असेल, तर आम्हाला योगा कर्मसु कौशलांगा कमीत कमी 10-5 योगासनं केले पाहिजे, 4-5 प्राणायाम केले पाहिजे. प्राणायाम म्हणजे प्राणाचा आयाम, म्हणजे प्राणाचाच व्यायाम. कपिल मुनींनी देवहूती मातेला तेच तर विचारलेलं आहे की आई, अगं जरा थोडीशी त्या ठिकाणी बाकीचे कामं करते, दिवसभरातून 10-5 आसनं काढत जा, मी जसा प्राणायाम करतो तसा प्राणायाम करत जा. एका पोराने आपल्या आईला जे योगाचं ज्ञान दिलं, आजच्या दिवशी त्याला सांख्यज्ञान असं म्हणतात, त्याला सांख्यज्ञान म्हणतात, त्याला योगाभ्यासाचं ज्ञान म्हणतात, त्याला दिव्यम ददामि ते चक्षु पश्चिमे योगमैश्वरम, दिव्य दृष्टीचं ज्ञान म्हणतात. हे लक्षात घ्या. अच्युत महाराजांचं भजन आहे, देवहूती म्हणे कपिल बाळा. देवहूती म्हणते आपल्या बाळाला 6 वर्षाच्या, देवहूती म्हणे कपिल बाळा, ज्ञान मला अबलेला द्यावे. कोणी म्हणते आईचा आशीर्वाद मुलांनी घ्यावा, पण पोरगा जर त्या नंबरचा असेल तर पोराकडून आई ज्ञान घेते आणि त्याचा आशीर्वाद घेते. हे शास्त्र शुद्ध विवेचन तळ हातावरच्या आवळ्यासारखं सांगणारा धर्मग्रंथ, त्याचं नाव श्रीमद भागवत धर्मग्रंथ आहे. तो म्हणतो आई, अगं त्या ठिकाणी योग करणे म्हणजे अर्धा तास त्या ठिकाणी हसायला येत नसलं तरी त्या ठिकाणी आजकाल लोकांच्या चेहऱ्यावरचं हसणंच बंद झालेलं आहे. हे लक्षात घ्या. असे चेहरे पाडून बसतात मुडदुसासारखे, हसतच नाही. आणि इकडे रामदेव बाबा सांगतात 400 वेळा हसत जा. बैताड नाही म्हणणार कोणी विनाकारण जर हसलं तर. त्या शिवाजीनगरच्या पार्कमध्ये जात जा सकाळी, भल्ली मजा येते तिथं. आपण तर व्यायाम करतो, पण ते बाकीचे जे असतात त्यांचे कंपू सगळ्यांचे 20-20, 25-25, 30-30 जणांची भल्ली मजा येते तिथे. म्हणजे त्यांना हसायला येत नसलं तरी हो 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 विनाकारण हसत राहतात. म्हणजे त्यांचं बरोबर आहे की हसलं पाहिजे, पण ते ओरिजिनल हसणं आलं पाहिजे. त्याच्यासाठी काहीतरी विनोद केला पाहिजे, तेव्हा कुठं हसायला येते. नुसतंच त्या अहो बाकीचे सगळे गुरु आहेत, पण लग्न झाल्यानंतर जे घरामध्ये येते त्याचं नाव महागुरु आहे. आणि ती घरात आल्यानंतर ज्याचं हसणंच बंद होते म्हणून तर त्याला हसबंड म्हणतात. हसबंड म्हणजे काय? ती घरात आल्यानंतर ज्याचं हसणंच बंद होते, हसणंच बंद होते, त्याचं नाव हसबंड. हसबंड त्या ठिकाणी करून, म्हणून तर हास्य क्लबमध्ये जावं लागते 7 मजली गडगडाटी हास्य करण्याकरता. हसायचं कसं? आमच्या शुभमला विचारा. 7 मजली गडगडाटी हास्य, बिलकुल दिलखुलास हसायचं, कोणी पागल म्हणलं तरी चालत. तर अशा परिस्थितीमध्ये अर्ध्या तासामध्ये 84 योगासनं करून टाकणे, विचारा अच्युत बाबांना, त्याला योगा डे म्हणतात का? नसल्यापेक्षा बरं आहे. अर्ध्या तासामध्ये 84 योगासनं करून टाकणे त्याला योग म्हणत नाही. 5-7 प्राणायाम करणे नुसते अर्धा तासपर्यंत त्याला योग म्हणत नाही. अर्धा तास आसनं, अर्धा तास प्राणायाम, 1 तास ठीक आहे. बाकीचे 23 तास काय करतात? इकडे तिकडे बोटं फिरवत राहता की नाही, त्या ॲटम बॉम्बवर, त्या मोबाईलच्या होतकाडावर, त्या मोबाईलवर बोटं फिरवत राहता की नाही. बाकीचे 23 तासापैकी तर 18 तास त्याच्यावरच असतात. पूर्वीच्या काही वर्षांपूर्वी लोकांना विंडो सीट पाहिजे होती. कोण्याही बसमध्ये जर लाल डब्यात चढायचं असलं महाराष्ट्र राज्य परिवहनच्या,
तर एस टीमध्ये चढायचं असलं तर प्रत्येकाला विंडो सीट पाहिजे होती, कारण मोबाईल नव्हते त्यावेळेला. आता मोबाईल आल्यामुळे त्याला जे मागे ते त्या ठिकाणी आडवी सीट असते की नाही, मोठीच्या मोठी 7-8 जण त्याच्यावर बसतात, तेही चालते आता. का बरं? मोबाईल आहे ना साथीला, मोबाईल आहे साथीला, त्याच्यामुळे त्याला मागची त्या ठिकाणी लंबी सीट चालते. इतके मोबाईलचे तुम्ही आम्ही आहारी गेलेलो आहोत हे लक्षात घ्या. त्याच्यातला थोडा जरी त्या आजकाल स्क्रीन टच आहे, 4G 5G 7G 2G. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण गुरुचरित्र ऐकतोय त्याच्यामुळे नॉट 2G नॉट 3G नॉट 4G नॉट 5G अँड नॉट 7G, ओनली गुरुजी इज द बेस्ट, हे लक्षात घ्या. तुमचा 2G काम करत नाही, 4G नाही, 5G नाही, 7G, फक्त एकच जी काम करते त्याचं नाव आहे संत अच्युत महाराज गुरुजी. हे त्या ठिकाणी काम करतात. व्हॉट्सअप, व्हॉट्स म्हणजे काय, अप म्हणजे वर, सॅटेलाइटच्या माध्यमातून ते हुतकडावळ कळते काय चालू आहे. तर पण व्हॉट्सअप, व्हॉट्स मिडल अँड व्हॉट्स डाऊन, ही नोज इट व्हेरी वेल. वरती काय चालते, मधात काय चालते, खाली काय चालते, या तिन्ही त्रिकाल काळाचा महाज्ञानी महान संत आत्मज्ञानी महापुरुष, त्याचं नाव श्री संत अच्युत महाराज होतं, हे लक्षात घ्या. म्हणून योगा करा याचा अर्थ 1 तासपर्यंत फक्त योगा करा. योगा त्याचं नाव आहे ज्याचं बोलणं योग्य, ज्याचं पाहणं योग्य, ज्याचं आचरण योग्य, ज्याचं खाणं योग्य, ज्याचं पिणं योग्य. पाणी, हां मी पहिलेच सांगितलं, म्हणजे क्लिअर करून टाकावं पहिलेच, नाही तर मग ज्याचं पिणं योग्य म्हणजे चला आता बिअर बारमध्ये, म्हणजे सांगितलेलं बरं. त्याच्यामुळे ज्याचं खाणं पिणं, ज्याचं उठणं योग्य, ज्याचं बसणं योग्य 4 चौघांमध्ये, ज्याचं उठल्यापासून तर रात्री झोपतपर्यंत दैनंदिनी योग्य, तो खरा या जगात योगा डे आहे, हे लक्षात घ्या. चालणं बोलणं खाणं पिणं उठणं बसणं पाहणं, या सगळ्या गोष्टी जो मर्यादित करतो आपल्या इंद्रियांना सांभाळून, संयमेंद्र ग्रामम सर्वत्र समबुद्धय ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतांगा, त्याचं नाव योगा डे आहे, त्याचं नाव योगाभ्यास आहे. योग म्हणजे जुळवण, योग म्हणजे परमेश्वराशी जुळवण. ज्या साधनेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही करतो, बस मैं और तू सब एक ही है, या ओवीचं मूर्तिमान दर्शवणारी साधना, त्याला या जगात योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय. म्हणून म्हातारपणापर्यंत जर टिकायचं असेल तर दररोज 10 योगासनं करत जा, प्राणायाम करत जा. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन फेअर अँड लवली लावण्याची गरज पडणार नाही, आयुर क्रीम लावण्याची गरज पडणार नाही. करा बरं त्या ठिकाणी कपालभाती प्राणायाम. लोक कपालभाती प्राणायाम करते, खासच करते वा. कमीत कमी ते रामदेव बाबा काय सांगतात सकाळी 5 वाजता उठून त्याचं बघितलं तर पाहिजे. कपालभाती प्राणायामामध्ये पोटाला झटके द्यावे लागतात, असं पोट हलवावं लागते, त्याचं नाव कपालभाती. जाऊन पहा तिथं गार्डनमध्ये खासच प्राणायाम करतात. पोटाला झटके नाही, खांद्याला झटके देते. नाचून राहिला जागेवर बसल्या बसल्या, तो त्या खांद्याला झटके देते. मी 2-3 जणांना म्हटलं कपालभाती क्या कर रहे, तो बोले कपालभाती प्राणायाम. म्हटलं बहुत अच्छा है, ऐसा तो कपालभाती हमने आयुष्य में नहीं देखा, मेरी उम्र में नहीं देखा. खांद्याला त्या ठिकाणी झटके देत आहेत. कसंही करतात, काहीही करतात. म्हणून सद्गुरू वाचूनही सापडे नसो. सद्गुरूच्या मार्गदर्शनामध्ये जर साधना कराल तर ती सिद्धत्वाला पोचते, तो खरा योगा डे. पण सद्गुरू विना जर साधना कराल तर त्या ठिकाणी त्याचे वाईट रिपरकेशन्स आपल्या शरीरावर झाल्या वाचून रांगात नाही. नुसते यूट्यूबचे आसनं बघून त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला वेडेवाकडे जर आसनं केले तर डॉक्टर उन्मेष महाजनची तुम्हा आम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. अहो महाजन साहेब, मा त्या ठिकाणी हेच हाड मोकळं वाकडं झालं गड्या, इथंच दुखते तिथंच दुखते, इथंच गॅप पडली तिथंच गॅप पडली, जावं लागेल त्याच्याकडे तुम्हा आम्हाला धनतोलीमध्ये. म्हणून कोणचंही साधना करा पण सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली करा. म्हणून सद्गुरू वाचून सापडे ना सोय. तर अशा परिस्थितीमध्ये
ज्या वेळेला सगळ्यात पहिलं चरित्र जर कोणाचं असेल तर ते राजकारणी लोकांचं, ते बिब्यासारखं असते. राजकारण आताच नाही, त्यागी काळामध्ये राजकारण होतं की ज्या वेळेला महाभारताच्या युद्धामध्ये कौरव पांडवांचं युद्ध एकमेकाच्या, कौरव पांडवांचं सैन्य एकमेकाच्या समोर उभं आहे. कौरवांचं जे सैन्य आहे ते 11 औक्षविणी आहे आणि पांडवांचं जे सैन्य आहे ते 7 औक्षविणी आहे. आता औक्षविणी म्हणजे काय? जसा आपण 7 दिवसाचा एक आठवडा, 30 दिवसाचा एक महिना, 4 महिन्याचा चातुर्मास, 12 महिन्याचं एक वर्ष, 12 वर्षाचं एक तप, 12 तपाचं एक कल्प आणि 12 कल्पाचं एक मनवंतर. समजलं का मी काय गणित सांगून राहिलो तो मगापासून? हे सगळं भागवताचं गणित आहे. तर हे जसं आहे 2 किलो म्हणजे एक पायली, 2 किलो म्हणजे एक पायली. खेडेगावातलं त्या ठिकाणी हे माप आहे. किती पायल्या? गहू किती आणले तुम्ही गिरणीवर दळायला? 5 पायल्या आणल्या म्हणजे 10 किलो आणले. तर हे जसं कालमापन आहे तसं एक औक्षविणी म्हणजे 2.5 लाख सैन्यांची होते. किती? एक औक्षविणी म्हणजे 2.5 लाख सैन्यांची होते. मग 11 औक्षविणी यांचं सैन्य आहे आणि 7 औक्षविणी पांडवांचं सैन्य आहे. 11 आणि 7 18 आणि 2.5 लाखाची एक औक्षविणी. मग 18 औक्षविणी सैन्य म्हणजे 45 लाख सैन्य झालं. धर्म आणि अधर्माचं युद्ध सुरू होणार. पण तत्पूर्वी गोपालकृष्ण मोठा राजकारणी होता, अस्सल राजकारण्यांचा डॉन होता बडा. त्याला माहिती होतं की काय होणार आहे आणि काय नाही. तो 5 पांडवांना म्हणतो, अय पांडवांना आक्रमण असं म्हटल्याबरोबर आता युद्ध सुरू होणार. पण काल्याची देवता गोपालकृष्ण नाटकी कुंज बिहारी बडा नाटकेल होता बडा. तो त्या 5 जणांना म्हणायला लागला, ऐ पांडवांना खाली उतरा. म्हणे आता काल खाली उतरा, आता आम्ही लढण्याकरता सज्ज आहो ना. तो म्हणे तसं नाही, जोपर्यंत साधनेमध्ये सद्गुरूंचा आशीर्वाद घेत नाही तोपर्यंत तुम्ही ती साधना सिद्धत्वाला पोहोचू शकत नाही. तुम्हाला जर युद्धामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर जा, ज्यांनी तुम्हाला धनुर्धारी विद्या शिकवली त्या द्रोणाचार्याला पहिले नमस्कार करा. ज्यांनी आंतरराष्ट्रीय 21 जूनला योगा शिकवला त्या योगाचार्य भीष्माचार्याला नमस्कार करून या. आणि तो तुमचा कुळाचा जो कुलपती आहे त्यालागी सुद्धा नमस्कार करून या. त्याचं नाव कृपाचार्य आहे. कुळाचा गुरु आहे तो. कुळाचा गुरु, योगाचा गुरु आणि धनुर्धारी गुरु, या 3 गुरूंना नमस्कार करून या. भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य. 5 पांडव काय म्हणतात? हट, आम्ही नाही करणार, आम्ही नाही करणार म्हणते. म्हणलं का बरं? गोपालकृष्ण विचारतो, ते तुमचे सद्गुरू आहेत ना, ते तुमचे कुळाचे गुरु आहे, कुलगुरू आहे. कृपाचार्य योगाचे गुरु आहेत, यांनी योगाभ्यास शिकवला तुम्हाला. आणि हे धनुर्धारी गुरु आहेत, त्यांनी धनुर्धारी विद्या शिकवली, धनुष्यबाण कसा चालवायचा. त्यांना नमस्कार का नाही करत? ते विरुद्ध पार्टीचे आहेत. 5 पांडव म्हणतात ते विरुद्ध पार्टीचे आहेत. ए पांडवांना, सद्गुरूजवळ अशी पार्टी फार्टी काही नसते. चला उतरा, जिंकायचं आहे की मरायचं आहे? तो म्हणे गोपालकृष्ण जिंकायचं आहे. मग मी सांगतो तेवढं करा, मी सांगतो तेवढं करा. हे एक खेळीच होती गोपालकृष्णाची, चाल होती चाल. उतरा म्हणे 5 पांडव, जा. एवढ्या मोठ्या रणांगणामध्ये त्यांच्या पाया पडू? सद्गुरूच्या पाया पडायला लाज वाटते का? सद्गुरूच्या पाया पडायला लाज वाटते का? बिडीचे होतकाड त्या ठिकाणी उभ्या उभ्या पिताना लाज नाही वाटत? दुसऱ्याला शिव्या देताना लाज नाही वाटत? दारूचे बोतल उभ्या उभ्या पिताना लाज नाही वाटत? अन्न के पूर्ण ब्रह्म म्हणत असताना बफेट पार्टीमध्ये उभ्या उभ्या जेवताना लाज नाही वाटत? लगेच आता तुम्ही बसून नका जेवू द्या, हे लक्षात घ्या. जशी स्थिती आहे तैशा परी राय. मी सांगतो आहे भारतीय संस्कृतीचं अवलोकन कसं करावं, बस त्याचं त्या ठिकाणी तुमचं आमचं प्रवचन आहे. बाकीच्या गोष्टींची लाज नाही वाटत, वाईट गोष्टींची. आणि सद्गुरूंना नमस्कार करण्याची लाज वाटते? जा लवकर. ते विरुद्ध पार्टीचे असले तरी जा, काही पार्टी नसते म्हणे सद्गुरूंजवळ. तुम्ही जा तर खरी. ते 5 जण उतरले, पाहता नमस्कारामध्ये किती ताकद आहे. सद्गुरूंना नमस्कार करून कोणत्याही कार्याला सुरुवात करा, पहा केवढी ताकद येते तुमच्यात. ते काम यशस्वी, सक्सेसफुल.
झाल्याशिवाय राहत नाही. 5 पांडव गेले आणि पहिले गेले द्रोणाचार्याजवळ. आचार्य द्रोण, हम कुछ देर के बाद आपसे लड़ने वाले हैं और आपने हमको धनुर्धारी विद्या का ज्ञान दिया है, हमें आशीर्वाद दीजिए, कुछ देर के बाद हम आपसे लड़ने वाले हैं. काय आनंद झाला द्रोणाचार्याला. द्रोणाचार्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी विचार आला की अरे, मी धनुर्धारी विद्या कौरवांनाही शिकवली आणि पांडवांनाही शिकवली, पण विरुद्ध बाजूने लढणाऱ्यांमध्ये पांडव मला नमस्कार करायला येतात. ही सद्बुद्धी मी ज्यांच्याकडून लढतो आहे कौरवांतर्फे त्यांना नाही झाली. आणि म्हणून त्याच्या डोळ्यातून घळघळ धारा यायला लागल्या की विरुद्ध पार्टीचे असून सुद्धा माझा आशीर्वाद घेतात. त्याला इतका आनंद झाला, द्रोणाचार्याला इतका आनंद झाला की त्यांनी त्या आनंदाच्या भारामध्ये त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद दिला, यशस्वी भव. गोपाल कृष्ण तिकडून ओरडला, ए पांडवांना, म्हणे काय आपलं काम जमलं ना राजा, आपलं काम जमलं म्हणे. आता म्हणे कसं काय, गुरूंनी आशीर्वाद दिला ना, यशस्वी भव, जा म्हणे आता तिथून निघा. कृपाचार्याचा आशीर्वाद घ्या. कृपाचार्य जी महाराज, आप हमारे कुल के गुरु हो, कुछ देर के बाद हम आपसे लड़ने वाले हैं, हमें आशीर्वाद प्रदान करो. कृपाचार्याला सुद्धा मनपूर्वक आनंद झाला आणि त्यांनी आशीर्वाद दिला. यांनी यशस्वी भव दिला, तो कुळाचा गुरु होता आणि त्यांनी आशीर्वाद दिला विजयी भव. गोपाल कृष्ण म्हणे आता तर त्या ठिकाणी त्याच्याहून जोरदार काम जमलं. आणि आता शेवटचा आशीर्वाद घ्या. आंतरराष्ट्रीय योगा डेच्या दिवशी योगा कर्म सुकौशला. 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्रांचा त्या ठिकाणी खरा वेदशास्त्र संपन्न योगाचार्य, धनुर्धरीचार्य, आणि त्याचं नाव भीष्माचार्यजी महाराज होतं. अच्युत महाराजांसारखा आत्मज्ञानी होता भीष्माचार्य. जा त्या योगाचार्य योगेश्वर सद्गुरूंचा आशीर्वाद घ्या. आता हे दोघही जण शिक्षक होते, कृपाचार्य आणि द्रोणाचार्य, पण तो आत्मज्ञानी सद्गुरू होता. गेले त्याच्याकडे, भीष्माचार्य जी महाराज, आचार्य भीष्म, कुछ देर के बाद हम आपसे लड़ने वाले हैं, हमें आशीष प्रदान कीजिए. असं म्हटल्याबरोबर त्याच्या डोळ्याला धारा लागल्या. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे जो रामरूप. आणि तिकडून दुर्योधन त्याच्याच बाजूला उभा होता भीष्माचार्याच्या. तो म्हणे, भीष्माचार्य जी महाराज क्या कर रहे, बोले मैं आशीर्वाद दे रहा हूं उनको. बोले क्यों दे रहे हो, का बरं, ते विरुद्ध पार्टीचे आहेत. मग तुला नाही सुचली का म्हणे त्या ठिकाणी अक्कल, तू आयुष्यभर अहंकारानेच वाया जाणार आहे. पहिलेच त्याला शाप देऊन दिला. त्या दुर्योधनाला उत्तर देतात भीष्माचार्यजी, अरे ते विरुद्ध पार्टीचे असून सुद्धा मला नमस्कार करायला आलेत. मी योगाभ्यास फक्त 21 जूनच्या दिवशी त्यांनाच शिकवला का, तुम्हाला नाही शिकवला का, तुम्हाला नाही सुचली ती त्या ठिकाणी बुद्धी. कारण तुम्ही दुर्गुण, दुर्व्यसन, दुराचाराने वाया गेले. योगाभ्यास हा रामाने केला आणि योगाभ्यास हा रावणाने केला. राम हा परमेश्वरी पदाला जाऊन पोचला, पण रावणाचे त्या ठिकाणी अहंकाराने टीनपट वाजलं. का बरं, योगाभ्यास जरूर करा, पण योगाची सगळ्यात मोठी पायरी आहे आहार सात्विक प्रियाः. योगाभ्यास जो करतो त्यांनी आहार त्या ठिकाणी तामस घेऊ नये, मांस मच्छी खाऊ नये, दारूचे बोतल पिऊ नये, सिगारेट खुदकाड पिऊ नये. तो राक्षस बनल्या वाचून राहणार नाही. राम बनायचा का रावण बनायचा हे त्याने लक्षात ठेवलं पाहिजे. रावणाला दररोज नरमेध लागत असे. लहान लहान बच्चे घ्यायचे, त्यांना भाजायचं, त्यांना कापायचं आणि त्यांचा नरमेध घेऊन त्या ठिकाणी रावण सेवन करत असे. म्हणून तो राक्षसी पदाला जाऊन पोहोचला, हे लक्षात घ्या. म्हणून योगाभ्यासाची सगळ्यात पहिली पायरी जर कोणची असेल तर आहार सात्विक प्रिया. पण तो आहार कसा असावा, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगी भवति दुःखः. भगवद्गीता त्याला साक्ष आहे. आहार हा त्या ठिकाणी सात्विक असावा, युक्त असावा. जेवढं पोटाला लागते, 3 पोळ्यांची भूक आहे का, मग 2च पोळ्या खा. 5 पोळ्यांची भूक आहे का, मग 3-3.5 पोळ्या खा. 2दा भात खाता का, एकदाच खात जा. पोटामध्ये जागा राहिली पाहिजे. त्याला म्हणतात त्या ठिकाणी योगाभ्यासाची पहिली पायरी कमी खाणे, हे लक्षात घ्या. झालं ना. त्या ठिकाणी भीष्माचार्याला नमस्कार करायला गेले. भीष्माचार्यालाही पण त्या ठिकाणी आनंद झाला.
यांनी यशस्वी भव, त्यांनी विजयी भव, त्यांनी परमनंट आशीर्वाद देऊन टाकला, अखंड विजयी भव. गोपालकृष्ण तिकडून रडते, अय पांडवांना, म्हणे काय आता तर सोन्याहून पिवळं. म्हणे कसं काय? त्यांनी आपल्याला अखंड विजय भव नेहमी करता तुम्ही विजवटा. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजय भूतिर्ध्रुवानेतिर्मतिर्मम. यतो धर्मस्ततो जया. धर्माचा विजय झाला आणि अधर्माचा लेखांचा नाश झाला. त्यांच्याजवळ तर 11 अक्षविणी होतं, यांच्याजवळ 7च अक्षविणी होतं. मी तर म्हणतो 7 अक्षविणी त्यांच्याकडून देऊन टाकावं लागत होतं. एकटा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान गोपालकृष्णच काफी होता, हे लक्षात घ्या. सगळेजण नमस्कार करून आलेत आणि मग गोपालकृष्ण म्हणतो, आता लढायला सुरुवात करा. म्हणे आता पाय तुमच्या या युद्धाचा शेवट काय होतो, परिणाम काय होतो. शेवटी गोपालकृष्णाची जिथे भगवंताचं अस्तित्व आहे, भगवंताचा आशीर्वाद आहे, तिथं तर त्या ठिकाणी विजय आहेच. यतो धर्मस्ततो जया. धर्माचा नेहमी विजयच होणार आहे. आणि तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक अस्सल राजकारण्यांचा डॉन ज्यांच्याजवळ आहे त्यांना मागे पलटून पाहण्याची गरजच पडत नाही. म्हणून सगळे पांडव म्हणतात की गड्या, बाकीच्या आपल्या वायफळ गप्पा बाजूला सारा आणि आयुष्यामध्ये एकच चिंतन करा. वायफळ बडबड करण्यापेक्षा एकच चिंतन करा. ते म्हणतात, गोविंद बोल पिया ओ हरदम, गोविंद बोल पिया, गोविंद बोल पिया हरदम, गोविंद बोल पिया, गोविंद बोल पिया हरदम, गोविंद बोल पिया, गोविंद बोल पिया हरदम, गोविंद बोल पिया. हे कितना बकवा करता हरदम, कितना बकवा करता हरदम, करता मरेगा प्यारे दम दम, करता मरेगा प्यारे दम दम. जाय रंगा तेरा अमोल यम दम, जाय रहा तेरा अमोल यह दम, जाय रंगा तेरा अमोल यम दम. नाम को मुखड़ा दिया हरदम, ये नाम को मुखड़ा दिया ओ हरदम, गोविंद बोल पिया, गोविंद बोल पिया हरदम, गोविंद बोल पिया, गोविंद बोल पिया हरदम, गोविंद बोल पिया, गोविंद बोल पिया हरदम, गोविंद बोल पिया. गाली गुत्ता बड़ी रगेली, गाली गोता बड़े रगेले, चले कहाँ तक ऐसी दिवाली, चली कहाँ तक ऐसी दीवारे, प्यारे ना हो गुंडा मवाले, प्यारे ना हो दुनिया मवाले, प्यारे ना हो गुंडा मवाले, मानव तू है भया हरदम, ये मानव तू है भया ओ हरदम, गोविंद बोल पिया, गोविंद बोल पिया हरदम, गोविंद बोल पिया, गोविंद बोल पिया हरदम, गोविंद बोल पिया, गोविंद बोल पिया हरदम, गोविंद बोल पिया. कहता अच्युत गोविंद भजल म्हणा, कहता अच्युत गोविंद भजले, सुधार उतना जीवन सुधरले, सुधार उतना जीवन सुधरले, कहता अच्युत गोविंद भजले, सुधार उतना जीवन सुधरले.
परमारथ कुछ साथी कर ले, परमार्थ कुछ साथी कर ले, परमारथ कुछ साथी कर ले, बहुत ने पाश लिया हरदम, ये मौतन पास लिया हरदम, गोविंद बोल पिया, गोविंद बोल पिया हरदम, गोविंद बोल पिया, गोविंद बोल पिया हरदम, गोविंद बोल पिया, गोविंद बोल पिया हरदम, गोविंद बोल पिया, गोविंद बोल पिया, गोविंद बोल पिया। परमेश्वराचं नाम जरूर घ्या, गोविंद बोल पिया. अच्युत महाराजांचं मोठं सुंदर वाक्य आहे, गोविंद बोल पिया. नाही तर मग गार्डनमध्ये व्यायामाच्या नावाने जायचं आणि काव माय तू कसं, काव माय महा कसं, माझी सून अशीच वागते त्याची सून तशीच वागते. थिल्लर गप्पा करायला त्या ठिकाणी त्या बाकावर बसून काही काही त्या ठिकाणी बोलत राहतात. म्हणून योगाभ्यास हा फक्त प्रवचनाचा विषय नाही, योगाभ्यास हा कीर्तनाचा विषय नाही, योगाभ्यास असं करा तसं करा हा सांगण्याचा म्हणजे व्याख्यानाचा विषय नाही. योगाभ्यास व्हॉट अबाउट द प्रॅक्टिकल नॉलेज. मी नोज ओनली त्या ठिकाणी बुकिश नॉलेज. आम्हाला फक्त बुकिश नॉलेज माहिती आहे की असं केल्याने तसं होते, तसं केल्याने. व्हॉट अबाउट द प्रॅक्टिकल नॉलेज. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, त्याला प्रात्यक्षिक ज्ञान म्हणतात, त्याला योगाभ्यासाचं ज्ञान म्हणतात, त्याला योगाभ्यासाचं खरं ज्ञान म्हणतात की जो प्रॅक्टिकली त्या ठिकाणी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. संत अच्युत महाराज जायच्या दिवशीपर्यंत 84 योगासनं शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांनी केलेत. हे लक्षात घ्या. 7 सप्टेंबर 2012 तरुणांना लाजवतील अशी महाराजांची आसनं होते. आज फोटो आलेले आहेत अच्युत महाराजांचे योगाभ्यासाचे. अनेक त्या ठिकाणी महाराज आसनं कसे करत होते. वयाच्या 89व्या वर्षामध्ये हे पाय अच्युत महाराज डोक्याखालून काढत होते, एवढीशी घडी करत होते. आत्मसामर्थ्याची प्रचिती आणि तेथे माझे कर जुळती, हे लक्षात घ्या. असा योगारूढ गुरुमाऊली संत सत्पुरुष तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्हाला सद्गुरू म्हणून भेटला. भाग्य कुणाला लाभे ऐसे जो सतगुण कार्य वेळ जात असे. म्हणून त्या ठिकाणी भक्ती जरी करायची आहे, सेवा जरी करायची आहे, तरी ती निस्पृग सर्व कामेभ्य युक्त इत्युच्यते तदा. काहीतरी भेटते सद्गुरूकडून म्हणून त्या ठिकाणी त्याची भक्ती करू नका. भक्ती करायची असेल तर निस्पृग, निस्वार्थ, निरपेक्ष, निष्काम आणि निष्ठावंत हे 5 ज्याच्या जीवनात आहे त्याची सद्गुरू भक्ती पूर्णत्वाला जाते. आणि त्याचं उदाहरण म्हणजे पवनपुत्र हनुमान, की ज्या वानर सेनेने प्रभू रामचंद्रांना रामसेतू बांधून दिला, त्यांचे अनंत उपकार झाले, सगळेजण अयोध्येमध्ये वापस आले वानर सेना. आणि रामाने प्राईज डिस्ट्रीब्युशन ठेवलं. प्राईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे ज्यांचे अनंत उपकार ज्या वानर सेनेचे आपल्यावर झालेले आहेत त्यांना काहीतरी बक्षीस द्यावं आपल्यातर्फे. फुल नाही, फुलाची पाकळी त्यांना काहीतरी प्रदान करावं, त्यांचे अनंत उपकार झालेले आहेत. आता लिस्ट होती, नल, नील, अंगद, सुग्रीव वगैरे सगळेच त्या ठिकाणी वानरसेना होती. सीता बाजूला बसलेली आहे आणि प्रभू रामचंद्र उभा राहून प्रत्येकाला एक एक गिफ्ट देतात आहेत. घ्या. प्रत्येक वानराचा सन्मान करतात आहेत. आणि तिकडे माईकवरून नाव अनाऊन्स केलं जायचं, आता हा येईल, आता नल येईल, मग नील येईल, मग अंगद येईल, मग गिद्रू येईल, मग अजामिळ येईल. सगळेजण त्या ठिकाणी यायला लागले. त्या लिस्टमध्ये बाजूला त्या ठिकाणी एक झेरॉक्स कॉपी पडली होती. ते सीते मातेने उचलली, त्याच्यामध्ये पाहिलं, म्हणे काढो, सगळ्या वानर सेनेचं नाव दिसते, एकाच वानराचं नाव नाही आहे. म्हणे कोणाचं? आज शनिवार, त्याचाच तर दिवस आहे. अंजनी गर्भसंभूत वायुपुत्रो महाबल कुमारो ब्रह्मचारी च तस्मै हनुमते नमः. त्या हनुमंताचे तर सगळ्यात मोठे उपकार आहे. त्याचे इतके उपकार आहे का रावणाचा भाऊ विभीषण तोही त्याचा मंत्र ऐकतो. तुम्हारो मंत्र विभीषण माना और लंकेश्वर भय सब जग जाना.
तो अत्यंत दुर्गम भागामध्ये जातो. दुर्गम काज जगत के जेते आणि सुगम अनुग्रह तुमरे ते. दुर्गम भागामध्ये जाऊन तो त्या ठिकाणी लक्ष्मण बेशुद्ध पडलेला आहे, त्याच्यासाठी संजीवनी बुटी नाही, पहाडच्या पहाडच घेऊन येते. मेरू पर्वतच त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण उचलून घेऊन आला. तुम्हाला ज्या वेळेला ऐमई रावणाने पाताळात नेलं होतं त्यावेळेला त्यांनी सोडवून आणलं तुम्हाला. मग त्याचे अनंत उपकार आहेत ना. ऐ रावण तसा मरत नव्हता. ज्यावेळेला ऐमई रावणाने राम आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाला पाताळात घेऊन गेला, त्यांना सोडवायसाठी हनुमंत गेला आणि हनुमंताला समजलं की याला किती जरी मारलं तरी हा मरणार नाही. म्हणे हा कशाने मरणार आहे. मग तिथे 5 ज्योती लावल्या होत्या. ज्या दिवशी या ज्योती विजतील निरंजनीतल्या, त्या दिवशी म्हणे त्याची त्या ठिकाणी काळाची ज्योत विजल्याशिवाय राहणार नाही. या 5 ज्योती एका फुंकरमध्ये त्या ठिकाणी विजल्या पाहिजेत. हनुमंत म्हणे आता कसं करा. आले ना सद्गुरू वाचूनही सापडे ना. प्रत्येक ठिकाणी सद्गुरू आवश्यकच आहेत. हनुमंताला ज्ञान द्यायला आले सद्गुरू. कोण. नारायण नारायण. आले नारद महाराज. करे हनुमंता तू म्हणे काय म्हणता. अय हनुमंता तू म्हणे काय म्हणता. कोण्या विचारात आहे. जाण म्हणे आपल्या प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला सोडव. तो म्हणे सोडवतो, पण त्याला मारायचं कसं ते सांगा म्हणे पहिले. त्या ऐमई रावणाने माझ्या राम आणि लक्ष्मणाला जे कैद करून ठेवलेलं आहे त्याला कसं मारायचं. तो म्हणे हे पा या 5 ज्योती जोपर्यंत एकाच फुंकरमध्ये विजत नाही तोपर्यंत तो मरत नाही. असं नाही चालणार की एक ज्योत आता विजली मग थोड्या वेळाने मग आणखी 5 मिनिटांनी. एकाच फुंकरमध्ये 5 ज्योती विजल्या पाहिजे. आता कसं करावं. माझ्या तोंड तर एकच आहे आणि एका फुंकरमध्ये 5 ज्योती विजल्या पाहिजे. अरे हनुमंता तू म्हणे काय म्हणता. तुझ्याजवळ त्या ठिकाणी अलौकिक शक्ती आहे. म्हणे काय शक्ती आहे. आठवण करून देऊ. म्हणे गो तुला एकाच वेळेला 5 मुख निर्माण करता येतात. 5 ज्योती विजवायच्या आहे ना. 5 तोंड पाहिजे ना. एकाच फुंकरमध्ये विजणार नाही 5 ज्योती. तुझ्याजवळ ती ताकद आहे. त्याला स्वतःचं आत्मज्ञान करून दिलं. त्या दिवसाला आंतरराष्ट्रीय योगा डे म्हणतात. तुझ्यामध्ये काय योगाभ्यासाची ताकद आहे. मनोजवम जो मनाला जिंकतो. मारुततुल्य वेगम हवेच्या वेगापेक्षा जास्त स्पीडीने धावतो. मनोजवम मारुततुल्य वेगम. मारुत म्हणजे हवा. जितेंद्रियम सगळ्या इंद्रियांना जिंकलेला आहे ना रे तो. बुद्धिमताम वरिष्ठम तुझ्यासारखा बुद्धिदायक कोणीच नाही आहे. वातात्मजम वा नरयोथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. अशा त्या रामभक्त हनुमंताला आजच्या दिवशी नमस्कार. चल त्या ठिकाणी तुझी शक्ती जागृत करून 5 मुख निर्माण कर. ऐमई रावणाचा वध करण्याकरता पवनपुत्र हनुमंताला जे मुख धारण करावे लागले ते 5 मुख 5 ज्योती विझवण्याकरता धारण करावे लागले. म्हणून तेव्हापासून हनुमंताला पंचमुखी हनुमान असं म्हणतात. आलं का लक्षात. प्रत्येक गोष्टीमागे अध्यात्म आहे. प्रत्येक गोष्टीमागे अध्यात्म आहे. काहीतरी कथा आहे. हनुमंतानी 5 मुख धारण केलेत. 5 मुखांनी 5 फुंकर मारल्या बराबर 5 ज्योती विजल्या. एका रेपटीतच पार्लेजी बिस्कुट नरम करून टाकलं त्याचं. जशा त्या ज्योती विजल्या इकडे विजल्याबरोबर तो मारल्या गेला. कोण. ऐमई रावण. लगेच त्या ठिकाणी हनुमंतानी आपल्या खांद्यावर बसवलं आणि त्यांची सुटका केली. हनुमंताचं महात्म्य सांगावं लागेल ना. बाजूलाच तर हनुमान मंदिर आहे. हे त्या ठिकाणी सद्गुरूचं मंदिर आहे. रामाचं मंदिर म्हणजे ते त्याच्या भक्ताचं मंदिर आहे. सद्गुरू भक्त शेजारच आहे. शेजार धर्म पाळला पाहिजे. त्याच्यात आज शनिवार आहे. मग ज्या हनुमंताचे एवढे मोठे उपकार झाले. रामा सीता विचारते त्याला काही देत नाही का. तो म्हणे थांब जरा. त्याच्याजवळ त्या ठिकाणी त्याचे इतके उपकार आहेत. तुम उपकार सुग्रीव ही किन्ना राम मिलाय राजपद देना. त्याच्या उपकाराला मी काहीच देऊ शकत नाही. त्याला चाटलन बुटलन टोपल्यान टापल्या हळदी कुंकवाचे देऊ काय म्हणे मी संक्रांतीच्या. ते देऊन त्याचं पोट तरी भरण का. मग त्याला देणार काय. तो म्हणे काहीच नाही देऊ शकत.
ठीक आहे म्हणे, हरकत नाही. प्राईज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम आटोपला. हनुमंत आपल्या त्या ठिकाणी कडुनिंबाच्या झाडावर जाऊन बसला आणि सीतेने त्याला बोलावणं पाठवलं. जा, सैनिकांना सांगितलं त्याला बोलावून घेऊन या त्या हनुमंताला. सगळे सैनिक गेले. हनुमंत बसले होते झाडावर. त्याला आवाज दिला, अय हनुमंता. तो म्हणे आता काय म्हणता? तो म्हणे सीतामातेने तुला बोलावलेला. म्हणे ठीक आहे. त्यांनी उडी मारली. आला सीतामाता. सीतामाता मला बोलावलं का? हो. हनुमंता ये इकडे. का रे, तुला वाईट नाही वाटलं का? म्हणे कशाचं वाईट? सगळ्या वानर सेनेचं प्राईज डिस्ट्रीब्युशन केलं, प्रत्येकाला काही ना काहीतरी गिफ्ट प्रदान केलं प्रभू रामचंद्रांनी, आणि तुझ्या सद्गुरूंनी तुला काहीच नाही दिलं, त्याचं वाईट? अरे गाठ, नत्वम कामगे राज्यम न च भोगा पुनर्भवम कामये दुःख तप्तानां प्राणी नामार्ती दर्शनम. मला त्याची आवश्यकताच नाही आहे. म्हणे का बरं? त्यांनी पहिलेच मला इतकं त्या ठिकाणी देऊन टाकलेलं आहे, तुझ्या नामाची महिमा आणि तू न जाणशी पुरुषोत्तमा. नामाचा अलंकार हा वामन गरी पेठे ज्वेलर्सच्या अलंकारापेक्षा, चंदू काका सराफच्या अलंकारापेक्षा, पुना गाडगिरीच्या अलंकारापेक्षा श्रेष्ठ अलंकार आहे. जिधर देखता हूँ उधर तू की तू है. म्हणून नामाचा अलंकार, नामाचं गिफ्ट मला पहिलेच देऊन टाकलेलं आहे. राम. राम या शब्दामध्ये सुद्धा ताकद आहे. रा म्हणजे तोंडाचा आ होते, म्हणजे आतली घाण बाहेर फेकली जाते. रा, आणि बाहेर फेकलेली घाण परत आतमध्ये जाऊ नये म्हणून फटकन त्या ठिकाणी म दोन्ही ओठ एकमेकाला लागून जातात. हा राम या शब्दाचा अर्थ आहे. जो दुष्टांचा काढतो घाम त्याचंच नाव राम. त्यांनी नामाचा अलंकार पहिलेच देऊन टाकला. तो म्हणे जाऊ दे, नामा गिमाचा काही अलंकार नाही, मी तुला देते. इरी आपल्या गळ्यातली त्या ठिकाणी वामन हरी पेठे ज्वेलर्सची मोत्यांची माळ काढली आणि त्याला त्या ठिकाणी प्रदान केली. हे जे म्हणे अलंकार. तो म्हणे हे तर भांडारकर ज्वेलर्सचं दिसून राहिलं, लोंदे ज्वेलर्सचं दिसून राहिलं. तो म्हणे ग, म्हणे ठीक आहे, हरकत नाही. ही माळ मी तुला प्रदान करते. तुझ्या सद्गुरूंनी नाही दिलं ना, मग गुरु मातेने दिलं, गुरु पित्याने काही नाही दिलं रामाने, तर मी तुला देते. तो म्हणे ठीक आहे. हे झाडावर जाऊन बसलं. आता वानर असते. हनुमान त्यांनी बघायला सुरुवात केली. ती त्यांनी तोडली रत्नांची माळ, आणि तो प्रत्येक रत्न फोडत जाय एका बुक्कीमध्ये, एका दगडामध्ये, त्याच्यामध्ये 5 जण फेकत जाय, 5 जण फेकत जाय. आता सीतेने ते पाहिलं. आत्ताच मी याला रत्नांची माळ दिली, मोत्यांची माळ दिली चांगली, आणि हा ते फोडून त्या ठिकाणी सगळं फेकतोय. त्या सैनिकांना परत पाठवलं. जा, परत त्याला बोलावून घेऊन या. परत गेले. बा, त्याला विचारलं, अय हनुमंता. तो म्हणे आता काय म्हणता? तो म्हणे ते सीतामातेने परत बोलावलेलं आहे. आत्ताच तर आलो होतो 2 मिनिटापूर्वी. नाही, परत बोलावलं. परत हनुमंताला बोलावलं. हनुमंता. म्हणे आता काय म्हणता बा माते? मी तुम्हाला अलंकारा त्या ठिकाणी दिलं होतं, माळ, रत्नांची माळ दिली चांगली. म्हणे गो, आणि तू ती फोडून राहिला आणि फेकून राहिला? तो म्हणे नाही, मला कोणी काही महत्त्वाचं वस्तू दिली, मी पहिले त्याच्यात पाहतो त्याच्यात राम आहे की नाही. पोरगी पाहायला जातात की नाही लोक, त्यावेळेला सहजच खेडेगावामध्ये पाहतो मी, खेडेगावातली भाषा आहे. का रे पोरा, कशी वाटली मुलगी? तिच्यामध्ये रामच नाही. राम नाही म्हणजे तेज नाही. राम म्हणजे तेज. तिच्या चेहऱ्यावर, तिच्या डोळ्यात पाणीच नाही, म्हणजे ती रडत राहते का नेहमी, असा अर्थ नाही आहे त्याचा. राम म्हणजे तेज, राम म्हणजे पाणी. तिच्या चेहऱ्यावर पाणीच नाही, असा सुकटल्यासारखा, 12 वाजल्यासारखा चेहरा तिचा दिसतो. म्हणून त्याही वेळेला तोच शब्द वापरतात, तिच्यामध्ये राम नाही. अशा परिस्थितीमध्ये सीतेने विचारलं. म्हणे ते मी एवढी मोठी रत्नांची माळ दिली, तू फोडून राहिला. म्हणे गो, त्याच्यात राम आहे की नाही प्रत्येक रत्नामध्ये ते मी पाहतो आहे. म्हणजे माझी एवढी मोठी रत्नांची माळ केली आहे? म्हणे बिलकुल, प्रश्नच नाही. ज्याच्यामध्ये माझे गुरु पिता आणि गुरु माता दिसतील ते खरं माझ्या कामाचं. अगं, तुझं आणि त्या प्रभू रामचंद्रांचं, सद्गुरू पित्याचं आणि सद्गुरू मातेचं अधिष्ठान ईश्वर सर्वभूतानां हृद्देशर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. अगं, तुमचं त्या ठिकाणी दोघांचं अस्तित्व माझ्या सिन्यामध्ये आहे, माझ्या छातीमध्ये आहे, माझ्या हृदयामध्ये, माझ्या हृदयाच्या सिंहासनावर तुम्हाला दोघांनाही अखंडपणे मी बसवलेलं आहे.
बस तेच तुम्हा आम्हाला करायचं आहे. गुरुचरित्राच्या माध्यमातून अच्युत महाराज शरीर रूपाने गेलेत, पण त्यांची चिंतनाची मूर्ती, त्यांची ज्ञानाची मूर्ती, त्यांची योगाभ्यासाची मूर्ती, त्यांची आचरणाची मूर्ती, त्यांची समाज कार्याची मूर्ती, त्यांची आध्यात्मिक कार्याची मूर्ती तुमच्या आमच्या हृदयाच्या सिंहासनावर बसवा. त्या गुरुदेवाला आव्हान करा आजच्या दिवशी की हे गुरुदेव माझ्या हृदयाच्या सिंहासनावर येऊन बसा. त्याचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, हे गुरुदेव मेरे दिल में आओ, सुंदर से जब बिछाया हो. हे गुरुदेव मेरे दिल में आओ, सुंदर से जब बिछाया हो. हे गुरुदेव मेरे दिल में आओ, सुंदर से जब बिछाया हो. अलग अलग रंग के कमलों पर नंदा दीप जलाया हो. अलग अलग के कमलों पर नंदा दीप जलाया हो. हे गुरुदेव मेरे दिल में आओ, सुंदर से जब बिछाया हो. अलग अलग रंग की कमलों पर नंदा दीप जलाया हो. सुविचारों का मंच बनाया, सुविचारों का मंच बनाया. सुविचारों का मंच बनाया, मन के पुष्प बिछा करके. हे मन के पुष्प बिछा करके. हे मन के पुष्प बिछा करके, दृढ़ निश्चय की चमर पकड़ कर. हे दृढ़ निश्चय की चमर पकड़ कर. हे दृढ़ निश्चय की चमर पकड़ कर, भक्ति भी न लगाया हो. भक्ति भी न लगाया हो. हे गुरुदेव मेरे दिल में आओ, सुंदर से जब बिछाया हो. अलग अलग रंग के कमलों पर नंदा दीप जलाया हो. हे गुरुदेव मेरे दिल में आओ, सुंदर से जब बिछाया हो. अलग अलग रंग की कमलों पर नंदा दीप जलाया हो. मधुर मधुर सोम का बाजा, मधुर मधुर सो हमका बाजा. मधुर मधुर सो हमका बाजा, अनगत में बजवाया है. अनवत में बजवाया है. अनगत में बजवाया है. तुम्हारे पद पंकज पर धरने, तुम्हारे पद पंकज उदर में. तुम्हारे पद पंकज पर धरने, प्रेम गुलाल बगाया हो. प्रेम गुलाल बहाया हो. हे गुरुदेव मेरे दिल में आओ, सुंदर से जब बिछाया हो. अलग अलग कमलों के पर नंदा दीप जलाया हो. हे गुरुदेव मेरे दिल में आओ, सुंदर से जब बिछाया हो. सत ज्ञान किए नयन निरखने, सत ज्ञान किए नैन निरखने. सत ज्ञान किए, सत ज्ञान किए, सत ज्ञान किए, सत ज्ञान किए नयन निरखने, भाव का सुरमा चढ़ा लिया. भाव का सुरमा चढ़ा लिया. भाव का सुरमा चढ़ा लिया. तुकड्या दास कहे इस
तन का, हे तुकड्या दास कहे इस तन का, टुकड्या दास कहे इस तन का, धूप दीप जलवाया हो, धूप दीप जलवाया हो। ये गुरुदेव मेरे दिल में आओ, सुंदर से जब बिछाया हो, अलग अलग रंग के कमलों पर नंदा दीप जलाया हो। हे गुरुदेव मेरे दिल में आओ, सुंदर से जब बिछाया हो, अलग अलग रंग की कमलों पर नंदा दीप जलाया हो। हे गुरुदेव मेरे दिल में आओ, सुंदर से जब बिछाया हो। म्हणून अशा जगद्गुरूचं नेहमी त्या ठिकाणी नाम घेत राहा, जे हनुमंताने आजच्या दिवशी घेतलेलं आहे. नामाचा अलंकारापेक्षा एकही अलंकार या जगात श्रेष्ठ नाही. आपल्या नावाला डाग लागू देऊ नये, काळीमा फासू देऊ नये, कलंक लागू नये, असं कार्य करणे म्हणजे खरी सद्गुरूची भक्ती आहे. आणि ती निस्पृह निस्वार्थ नामाच्या माध्यमातून करणारं चरित्र जर आज आम्हाला कोणाच्या माध्यमातून बघायला मिळत असेल तर कृष्णाचा मित्र होता, त्याचं नाव होतं सुदामा. निस्पृह भक्ती जर कोणी आयुष्यामध्ये केली असेल, म्हणून एवढं मोठं 18,000 श्लोकाचं भागवत आहे गोपाल कृष्णाचं. पण भागवताचा जो क्लायमॅक्स आहे, क्लायमॅक्स भागवताचा जो कळस आहे, भागवताचा जो कळस आहे ती कृष्ण आणि सुदाम्याची गोष्ट आहे. कृष्ण आणि सुदाम्याची कथा आहे, कथा जी तुमच्या आमच्या फालतू व्यथा दूर करते, त्याचं नाव कथा. की गोपाल कृष्ण त्याला द्यायला तयार आहे पण तो घ्यायला तयार नाही आहे. सुदाम्याची गरिबीची परिस्थिती आणि म्हणून त्याची बायको सांगते, एकदा तर त्या गोपाल कृष्णाकडे जाऊन या, एकदा तर त्या सोन्याच्या द्वारकेमध्ये जाऊन या त्याच्या. तो म्हणे मी जायच्या लायकीचाच नाही आहो. माझ्यावर जी अशी 18-20 दारिद्र्य परिस्थिती आली कारण आहे त्याला, कारण मी गोपाल कृष्णाचं खाल्लेलं आहे. आम्ही दोघंही जण ज्या वेळेला उज्जैन म्हणतात आज, त्या काळामध्ये त्याला अवंती नगरी म्हणत असत. अवंती म्हणजे पृथ्वी. अवंती नगरीमध्ये क्षिप्रा नदीच्या काठावर सांदीपनीच्या गुरुमध्ये ज्या वेळेला मी आणि सुदामा शिकत होतो, त्यावेळेला एक दिवस मी आणि बलराम सकाळी मुळ्या आणायला गेलो जंगलामध्ये, पण जोरदार पाऊस सुरू झाला, येऊ शकलो नाही संध्याकाळपर्यंत. म्हणून गुरुमातेने म्हणजे अरुंधती मातेने, सांदीपनीची पत्नी, दोन्ही डोळ्यांनी आंधळी होती, त्यांनी आमच्या दोघांचे डब्बे दिले. आणि सुदामा पाहत पाहत आला आम्हाला जंगलामध्ये. आम्ही दोघं जण काही दिसलो नाही. बराच वेळ फिरून फिरून त्यालाच भूक लागली. सुदाम्याने दोघांची डब्बे लंपास करून टाकलेत. तिकडून तेवढ्या वेळामध्ये गोपाल कृष्ण आणि बळराम आलेत आणि ते बघतात, करे सुदाम्या काय करतोय? तो म्हणे, गोपाल कृष्ण कुठे गेले होते रे? बलराम दादा कुठे गेले होते तुम्ही दोघंही जण? मी सकाळपासून तुम्हाला खूप पाहिलं. गुरुमातेने 2 डब्बे तुमच्या नावाचे दिले होते जेवणाचे, की माझे पोरं उपाशी आहेत, जंगलामध्ये जाऊन त्यांना डब्बा पोहोचव. मग तू काय केलं सुदाम्या? तो म्हणे, मला फिरून फिरून भूक लागली तर मीच खाऊन टाकले. तुमच्या वाटचं मीच खाऊन टाकलं. लक्षात ठेव, देवाचं खाल्लं तो दुसऱ्याच्या हिश्श्याचं कधी खाऊ नये, दुसऱ्याच्या वाटचं कधी खाऊ नये. याच्या बाबतीत आमच्या माता भगिनींचा सन्मान करावा असा वाटतो. आज 9वारी लुगडं नेसले म्हणून सन्मान नाही, नेहमी करता सन्माननीय आहे. मिळो बहुमान मातांना जसा देशात पुरुषाला. आज योगा डेच्या पावन पर्वावर आणि गोपाल कृष्णाच्या काल्याच्या पावन पर्वावर सगळ्या गोपाल कृष्णाच्या राधा बनून आलेल्या आहेत, गोपिका गवळणी बनून आलेल्या आहेत 9वारी लुगडं नेसून. पा इतर दिवशी पा आणि आज पा त्यांचे चेहरे कसे त्या ठिकाणी प्रफुल्लित दिसतात, एकदम तेजपुंज दिसतात. असं वाटते गोपाल कृष्णाच्या गवळणीन गोपिका अशाच असतील त्या काळामध्ये. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण आणि मग त्याला मुळामध्ये चिंतन करण्याकरता काय करावं? निस्पृह सर्व कामेभ्य युक्त इत्युच्यते तदा.
निस्पृग निस्वार्थ वृत्तीने जर त्याच्या चरणी आपण नतमस्तक झालो तर मात्र त्या ठिकाणी अशक्याला शक्य करण्याची ताकद आणि शक्याला अशक्य करण्याची ताकद ही तुमच्या आमच्यामध्ये भगवंत आणि सद्गुरू निर्माण केल्या वाचून राहत नाही गे, लक्षात घ्या. सुदाम्याची गरिबीची परिस्थिती आहे आणि मग सुदाम्याला ज्या वेळेला ते विचारतात, लक्षात ठेव तुला हे कधीतरी भरावं लागेल. गोपालकृष्णा आणि बलरामा, खरंच भरावं लागेल का? म्हणे खरंच काय, तू आमच्या वाटचं खाल्लं ना. म्हणून माता भगिनींचा सन्मान त्याच्यासाठी आहे की त्यांच्या हातावर जर आपण 2 चिरंजीवचे दाणे दिले तर लगेच बक्कन त्या ठिकाणी. माणसाचा स्वभाव कसा आहे, हातावर प्रसाद दिला का स्वतःच्या बायकोचा विचार नाही करत घरी कोणी आहे म्हणून. पण पत्नीचा असा स्वभाव आहे आमच्या माता भगिनींचा, त्यांच्या हातावर तुम्ही 2 चिरंजीवचे दाणे दिले तर एक स्वतः खाईन आणि एक त्या ठिकाणी लुगड्यामध्ये बांधून घेऊन जाते. आज लुगडे नेसले आहेत म्हणून. साडी म्हटली असती तर साडी नेसली असती तर साडी म्हटली असते. कागदामध्ये तरी बांधतात थोडासा, घरी घेऊन जातात. घे रे नवऱ्या, तू आला नव्हता त्या ठिकाणी तिथे राम मंदिरात, आज काला झाला, हे घे त्यातलं काला घे. स्वतः एकटं नाही खाऊ कोणताही प्रसाद, मिल बाटके खाना चाहिए प्रसाद, हे लक्षात घ्या. अशा परिस्थितीमध्ये सुदाम्यावर ती परिस्थिती आली. भगवंताचं खाल्लं ना मग भराव तर लागते. जे जे करशील ते ते भरशील, या वचनाला विसरू नको. नारद महाराज आले एक दिवस आणि त्याला म्हणतात, जा ना रे त्या गोपालकृष्णाची भेट घेऊन आहे ना. तो म्हणे मी त्याला तोंड दाखवायच्या लायकीचं नाही ना, त्याचं खाल्लं आहे ना, त्याला तोंड कसं दाखव. जा जा, काही होत नाही, भगवंत आहे, तू माफ करून दे. आता भगवंताकडे जायचं तर काहीतरी आणावं लागन. त्याची बायको निघाली सुलभा सुमती, 2-3 घरी गेली. पहिल्या घरावर गेली, माझे यजमान सुदामजी हे गोपालकृष्णाच्या भेटीला जात आहेत, तुमच्या घरात काही आहे का? कारण 17 गाठी नेसलेली सुदाम्याची पत्नी होती. डोळे बोटबोट खोल गेलेले होते, पोट पाठीला चिपकलेलं होतं, घरामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, अशी 18 विश्व दारिद्र्य त्याची परिस्थिती आहे. का बरं? भगवंताच्या वाटी गेला म्हणून, भगवंताचं खाल्लं म्हणून. अन्नान्न दशा झाली भगवंताचं अन्न खाल्ल्यामुळे. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला ती पहिल्या दारावर गेली तिने फटकन दरवाजा लावून घेतला. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला माणसाची गरिबीची परिस्थिती असते की नाही त्यावेळेला सख्खा भाऊ विचारत नाही. सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्या वाचून राहत नाही. पण असतील शीत तर मिळतील भूत. ज्या वेळेला तुमच्या आमच्याजवळ भरपूर काही येतं आणि मग तो अगडबंब होतो, मग दूरचे जे नातेवाईक आहेत आपले, जवळचे तर सोडून द्या, ते तर त्या ठिकाणी मोंगळ्यासारखे चिकटतातच गुळाला. परंतु दूरचे जे नातेवाईक आहे, आवस भाऊ, मावस भाऊ, कावस भाऊ, चुलत भाऊ, आते भाऊ, मामे भाऊ, तेही येतात दुरून. आमचा भाऊ आहे, आमचा त्याच्याजवळ आहे म्हणून त्याला चिकटून राहिले. गरिबीची परिस्थिती असली तर सख्खा भाऊ पक्का वैरीन, काही नसेल तर अशी परिस्थिती, काही असेल तर दूरचेही त्या ठिकाणी भाऊ आपल्याशी संगनमत करायला येतात. परंतु मात्र दुसऱ्या दारावर गेली, माझे सुदामजी गोपालकृष्णाच्या भेटीला जात आहेत, काही असेल तर द्या ना थोडंसं. तिने फटकन दरवाजा लावून घेतला. भिकारचोट, फक्त त्या ठिकाणी भीक मागायला पाहिजे, जा त्या ठिकाणी, मी नाही देणार. तिसऱ्या घरी गेली, तिथं पोह्या चिवड्याची पार्टी होती आणि ती जी चाळलेली चुरी होती पोह्याची ती मात्र त्या उकंड्यावर फेकायला चालली होती. सहजच त्या ठिकाणी ती सुलभा तिथपर्यंत जाऊन पोहोचली आणि ती म्हणते, माझे यजमान सुदामजी जातात आहेत गोपालकृष्णाच्या दर्शनाला, तर तुमच्याकडे काही असेल तर द्या. म्हणे मरी गाय बम्मन कोदान, नाहीतरी मी पोहेत चाळल्यानंतर जी चुरी असते की नाही, चुरी ती फेकणारच होती म्हणे. मग फेकण्यापेक्षा तूच घेऊन जा ना. 3 मुठ्ठी पोह्याची चुरी घेतली, आपल्या 17 गाठी पडलेल्या लुगडाच्या त्या ठिकाणी एक पल्लो फाडला, त्याच्यामध्ये बांधला आणि दिली सुदामजी सोबत शिदोरी. आणि सुदामजी निघालेले आहेत. जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण करत गोपालकृष्णाच्या महाद्वारावर येऊन पोहोचलेत. महाद्वाराच्या लोकांना त्यांनी सांगितलं. ते म्हणतात, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो
से कह दो किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया गए, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है। न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा, सुदामा बता दो कन्हैया से नाम है सुदामा। न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा, सुदामा बता दो कन्हैया से नाम है सुदामा। एक बार मोहन से जा करके कह दो, एक बार मोहन से जा करके कह दो, एक बार मोहन से जा करके कह दो कि मिले सखा बद नसीब आ गया गए, कि मिलने सका बद नसीब आ गया है, मिलने सका बद नसीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है। सुनते ही दौड़े चले आए मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। हुआ रुक्मिणी को बड़ा ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बड़ा ही अचम्मा, मेहमान कैसा अजीब आ गया गए, मेहमान कैसा अजीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है। बराबर में अपने सुदामा बिठाए, हे बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, धुलाए चरण आंसुओं के श्याम ने धुलाए। बराबर में अपने अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, धुलाए चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तो सुदामा, खुशी का समा मेरे करीब आ गया है, खुशी का समा मेरे करीब आ गया है, खुशी का समा मेरे करीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार
पालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, इधर से सुदामा गरीब आ गया है, इधर से सुदामा गरीब आ गया है। सुदामा त्या ठिकाणी त्या सैनिकांना सांगतो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है। दोन्ही द्वारपाळ जातात, मरशीन तर नाही येईपर्यंत, आणि नाही तेवढा तक धरतो म्हणे, मी इतके वेळ तक धरला तर आताच मरते का? आणि ते परमेश्वराच्या दरबारात मरत असते का जीवनदान मिळत असते? दावडे त्यांना सांगा तुझा लहानपणचा मित्र सुदामा आलेला आहे। दोन्ही द्वारपाळ गेले, गोपालकृष्ण आता जेवायला बसला आणि पुरणाची पोळी त्या ठिकाणी खाण्याला सुरुवात करणार, तेवढ्या वेळामध्ये त्याच्या कानावर बातमी आली, गोपालकृष्ण महाराज की जय हो, अपने महाद्वार पर एक आपका बचपन का सहला आया है, मित्र आया है। मित्र ते त्याला सगळंच माहिती होतं, कौन सा सहला कौन सा मित्र, कुछ सुदामा सुदामा बोल रहा है। जसं त्या ठिकाणी सुदामा म्हटलं, कोणाच्या अंगात काही येते कोणाच्या अंगात काही येते, त्या गोपालकृष्णाच्या अंगात त्याचा मित्र झाला। मित्र कर मैत्री त्याची, जो सत्याविण शब्द न बोले सतत ही कोणाशी, मित्र कर मैत्री त्याची। वंदने महाराजांचं भजन आहे, मोठं सुंदर भजन आहे मित्रावर। मित्र कर मैत्री त्याची, कोणाची मैत्री कर म्हणतात महाराज, जो सत्याविण शब्द न बोले सतत ही कोणाशी, मित्र कर मैत्री त्यासी। गोपालकृष्ण उठून जायला लागलेत, महाद्वारापर्यंत आलेत, रुक्मिणीने आपल्या ग्रिलमधून पाहिलं, गोपालकृष्ण पळून राहिला, ती पण पळाली, आपला गॅस बंद केला आणि ती पण पळाली। सत्यभामा आली, तिने पण पाहिलं, रुक्मिणी पळून राहिली, ती पण पळायला लागले। रुक्मिणी, सत्यभामा, केकया, पृथा, कालिंदी, मद्रा, भद्रा, लक्ष्मणा, 8 पट्टराण्या आणि त्याच्या बाकीच्या होत्या नरकासुराच्या तावडीतून सोडून आणल्या होत्या 16,100, त्यांनाही पण तिथं त्यांनी पण पाहिलं की गोपालकृष्ण पळून राहिला ना, चला आपणही पळू, आणि हे त्या ठिकाणी यात्रा भरली महाद्वारामध्ये। 16,108 गोपालकृष्णाच्या नायिका बायका तिथं उभं राहिल्या। गोपालकृष्णाने स्वतःच्या आस्वांनी त्या ठिकाणी त्याचे चरण धुतलेत। ते रुक्मिणी, सत्यभामा मोठा अचंब्याने पाहतात, म्हणे असा कोणचा मित्र आहे म्हणे, याचे डोळे बोट खोल गेलेले आहे, पोट पाठीला चिपकलं आहे, कितीक दिवसाचा जेवला नाही का काय नाही, महिन्याभरापासून असं दिसून राहिलं, डोळ्याच्या खाली काळे वर्तुळ आलेले आहे, झोप नाही झाली का काय माहीत नाही, परंतु मात्र असं काय दिसतोय हा, आणि याचं काय त्या ठिकाणी गोपालकृष्ण पाय धुतोय, आणि पाय धुतले आणि कडकडून त्याला मिठी मारली। मिठी मारल्याबरोबर त्या रुक्मिणी म्हणते, गोपालकृष्ण म्हणे काय, जरा सांभाळून, म्हणे का बरं, मरून जाईन ना तू, इतकं काय दाबतो त्याला? तर म्हणे अगं तुला माहित नाही, एकदा भगवंताशी मिठी मारल्यानंतर माणूस मरत नसते, मरणारा माणूसही त्या ठिकाणी जिता होते, ही ताकद आहे। कृष्णं वंदे जगद्गुरु, 10-12 हजार लोकांचा गुरु नाही आहे, तो जगद्गुरु आहे, विश्वाचा गुरु आहे। त्याला योगाभ्यासाचा दिवस आहे ना आजचा तुमचा, तर योगाभ्यास सुरुवात करत असताना पहिले 1 माळ गोपालकृष्णाची घेत जा, कमीत कमी 21 वेळा तरी ओम श्री कृष्णाय नमः किंवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, ओम नमो भगवते वासुदेवाय असं 21 वेळा म्हटलं पाहिजे। काही म्हणा, श्रीकृष्णाय नमः म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा, का काही म्हणा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, कारण योगाची देवता भगवान गोपालकृष्ण आहे, म्हणून त्याला योगेश्वर भगवान असं म्हणतात। भगवंताचं चिंतन केल्या वाचून त्याच्यात तो विश्वगुरु आहे, त्याच्यामुळे गुरुचं चिंतन करूनच कोणत्या साधनेला सुरुवात केली पाहिजे। हे आजच्या योगाभ्यासाचं गमक आहे, त्याच्यामुळे तुमचा योगाभ्यास पूर्णत्वाला गेल्या वाचून राहणार नाही। आणि डायरेक्ट जर त्या ठिकाणी त्या श्वासाच्या मागे भिडान चिंतन न करता सद्गुरूचं, मग तो श्वास एकदम अंतिम श्वास सुद्धा असू शकतो, हे लक्षात घ्यायचं।
म्हणून चिंतन करून त्या ठिकाणी आपल्या साधनेला सुरुवात करत जा. सहजच त्या ठिकाणी गोपालकृष्णाने त्याला आतमध्ये नेलं आणि करे सुदाम्या, काही आणलं नाही वाटते माझ्यासाठी? आणलं ना रे, पण लाज वाटून राहिली मला. हे तुझ्या राण्या इथे उभ्या आहे, सोन्याचा तुझा महाल, आणि ते घामेजलेले त्या ठिकाणी पोहे आणले आहे म्हणे मी पुरचुंडीमध्ये. ते पुरचुंडी म्हणे त्या ठिकाणी काळी कूट आहे. कसं काय दाखव तुला? दाखव पहिले. त्यांनी ती पुरचुंडी काढली, त्याच्यातला पोहा काढला थोडासा, पोहा नाही त्याला काला म्हणतात, आणि तो त्याच्या तोंडात टाकला. त्या गोपालकृष्णाने इतकं साजरं तोंड केलं. रुक्मिणी म्हणे मी दररोज याला पुरणाची पोळी खालते, इतकं साजरं तोंड तर कधीच करत नाही. सत्यभामा म्हणे मी याला गुलाबजाम खाऊ घालते. केकया पृथा कालिंदी मद्रा भद्रा लक्ष्मणा, ते म्हणे आम्ही याला श्रीखंड बासुंदी गुलाबजाम पुरणाची पोळी सगळंच काही पंचपक्वान्नाचं जेवण खाऊ घालतो. तेव्हा हा असं इतकं सुंदर तोंड नाही करत म्हणे, आणि त्याचं ते घामेजलेले पोहे खाल्ल्याबरोबर इतकं सुंदर तोंड करून राहिला म्हणे. तो समजते म्हणे गोपालकृष्णा तुला काही? तो म्हणे अरे तुम्हाला दिसून राहिलं ते घामेजलेले पोहे आहे. ते घामेजलेले पोहे नाही, त्याची मेहनतीची भक्ती आहे, परिश्रमाचं नामस्मरण आहे. त्याची मेहनतीची भक्ती आहे, त्याचं परिश्रमाचं नामस्मरण मी त्या ठिकाणी सेवन करतोय. पोहे नाही आहे, ते पोहे सांगायला आहेत फक्त. त्याच्या मागचं तत्व तुम्हाला मला समजलं पाहिजे. सुदाम्या 4-5 दिवस राहून आपल्या सुदामपुरीमध्ये वापस जातो. वापस गेल्यानंतर त्या 4-5 दिवसामध्ये हा इकडे असतो, तर गोपालकृष्ण त्याला स्वतः खाली झोपतो जमिनीवर, पण सुदाम्याला मात्र आपल्या सुंदर अशा त्या ठिकाणी सोन्याच्या पलंगावर आणि सुंदर गादीवर झोपवतो. आपलं पितांबर त्याला त्या ठिकाणी नेसण्याकरता देतो, आणि त्याचं फाटकं धोतर आपल्या डोक्याखाली घेऊन झोपते गोपालकृष्ण. मित्रा कर मैत्री त्यासी जो सत्याविण शब्द न बोले. 5 दिवस राहिल्यानंतर सुदामा जायला निघतो. गोपालकृष्ण वाट पाहत राहतो, हा आता तरी काहीतरी मागेल, आता तरी काहीतरी मागेल, आता तरी काहीतरी मागेल. पण तो मागायला आलाच नव्हता. न मागे तया चिरमा होय दासी नत्वम का मागे राज्य. नकोच आहे, मी फक्त दर्शनासाठी आलो. माझ्या सद्गुरूंनी सांगितलं. सुदाम्याचे सद्गुरू कोण? नारायण नारायण नारद महाराज. माझ्या सद्गुरूचा शब्द मी प्रमाण मानला चालतो. 5 दिवस झाले, वापस चालला गेला. गोपालकृष्णाच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. तो धावत गेला आणि त्या सुदाम्याला कडकडून मिठी मारले. सुदाम्या, अरे मला अनेक मित्र भेटतील, पण तुझ्यासारखा मित्र या जगात भेटणार नाही. तू माझा सद्गुरू आहेस, तुम्हाला अनेक गोष्टी शिकवल्यास, येतो म्हणे मी. सुदामा चालला गेला. कधीही त्या ठिकाणी 17 गाठी नेसलेली त्याची पत्नी, पण मस्त त्या ठिकाणी येवल्याहून पैठणी आणली होती, आणि ती येवल्याची पैठणी नेसून पिवळं पितांबरासारखी एकदम नाकामध्ये नथ बीत घालून सोन्याचं ताट घेऊन सोन्याची निरंजन घेऊन त्याला ओवाळण्याकरता आली. ती म्हणे तू कोण आहे? ते म्हणे एक्झॅगरेशन काय करता सुदामजी, अतिशय युक्ती काय करता, एवढं 5 दिवसात विसरत असते काय म्हणे आपल्या बायकोला कोणी? तो म्हणे तू माझी बायकोच नाही. म्हणे मग अजून किती बायका आहे तुम्हाला? म्हणे तसं नाही, माझी ती 17 गाठी नेसलेली गरिबामध्ये ठेविले अनंते तैसेची रावे, चित्ती असू द्यावे समाधान, जैसी स्थिती आगे तैशा परी रागे, कौतुक पांगे तू संचिताचे. ती माझी बायको कुठे आहे? लुगड्यातली बायको कुठे आहे 17 गाठी नेसलेली? हे नाही पाहिजे, हे तर येवल्याची पैठणी आहे, वापस करून दे त्यांना. त्याचे पोरं होते, तो नाकावरची माशी नव्हते हाकलत, पण त्यांच्या गळ्यामध्ये सोन्याचे गोंडे होते, असे कुंडल होते सोन्याचे त्यांच्या कानामध्ये. धावत धावतच आले पितांबर वगैरे रेशमी वस्त्र नेसून. तो म्हणे हे सगळं कोणी पाठवलं? तर म्हणे गोपालकृष्णाने पाठवलं. अच्छा, गोपालकृष्णाची करामत आहे का म्हणे ही सगळी? म्हणे ग या 5 दिवसामध्ये तुम्ही तिकडे गेले आणि इकडे सगळं पार्सल आलं पंचपक्वान्नाचं. यांनी लगेच चिंतन केलं गोपालकृष्णाचं. गोपालकृष्णाचं चिंतन केल्या बरोबर गोपालकृष्ण आला. सुदाम्या, अजून काही कमी आहे का? तो म्हणे हो, भरपूर काही कमी आहे, खूप काही कमी आहे अजून. सांग ना मग अजून काय काय पाहिजे तुझ्या संसाराला? तो म्हणे मला एकच पाहिजे. म्हणे काय? हे जेवढं काही दिलेलं आहे, हे जेवढं काही दिलेलं आहे, बॅक टू पॅव्हेलियन, गेट आउट फ्रॉम हिअर. चाल, मी याच्यासाठी आलो होतो का तुझ्या द्वारकेमध्ये? जेवढं काही दिलेलं आहे तेवढं सगळं उचल आणि वापस घेऊन जा. याच्यासाठी मी तुझ्याकडे
मी भिकारी म्हणून आलो नव्हतो, हे परत लक्षात ठेव. नाही रे गोपालकृष्ण, गोपालकृष्ण म्हणतो सुदाम्या, नाही रे असं नाही म्हणत आहे मी, काहीतरी मागावं म्हणून त्या ठिकाणी तू नव्हता आला, ते मलाही माहिती आहे. भक्ती करावी पण निश्चयाचे फळ त्याची, तुका म्हणे त्याची फळ. तू टेकीच आहे राहणारा तेही मला माहिती आहे, निस्पृह निस्वार्थ भक्ती करणार आहे तेही मला माहिती आहे. पण मला द्यावंसं वाटते ना, मग एक काम कर, ज्यांना पाहिजे आहे त्यांना उपभोगू दे. माझ्या बायकोला, माझ्या मुलांना, मला बाजूला तरटाची झोपडी बांधून दे. मला आयुष्यामध्ये एकच त्या ठिकाणी नाम पाहिजे आहे, मला एकच अलंकार दे. हे जेवढं काही तू संपत्ती दिलेली आहे हे सगळं निराधार आहे, मला फक्त एकच आधार दे. आधार कार्ड नाही दिलं तरी चालेल, आधार कार्ड नाही दिलं तरी चालेल, पण एकाचाच आधार दे, तुझ्या नामाचा आधार दे. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने. हे सगळं त्या ठिकाणी निराधार आहे. हे कधी गोचांडी दिन माणसाला याचा काही नेम नाही. माल माडी वाडी गाडी बंगला जे काही दिलेलं आहे, वस्त्र दिलेले आहेत सगळे, म्हणून टिकाऊ दे, टेम्पररी नको देऊ, परमनंट दे. आजही तुम्ही पोरबंदरमध्ये जाऊन पहा, मी जाऊन आलो, माझी तर प्रवचनच झाली तिथे 8 दिवस. द्वारकेला बेट द्वारकेवर प्रवचन, तिथे बेट द्वारकेवर बसून समुद्राच्या तटाकावर बसून 8 दिवस भागवतावर प्रवचन झाले. बरीच मंडळी माझ्यासोबत होती. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला गोपाल कृष्णाला तो मागतोय की तूच मला पाहिजे, आधार या जीवाला, श्री कृष्ण एकला तो. आणि म्हणून तो म्हणतो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो. प्यारा मोहन नजर में दिखाया करो, प्यारा मोहन नजर में दिखाया करो, प्यारा मोहन नजर में दिखाया करो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो. लगाया करो ध्यान चित्त में समा कर, लगाया करो ध्यान चित्त में समा कर, भगा मन कहीं फिर लाओ जमा कर, भगा मन कहीं फिर लाओ जमा कर. बातें उसको जो संतों की पटाया करो, बातें संतों की उसको पटाया करो, बातें संतों की उसको पटाया करो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो. प्यारा मोहन नजर में दिखाया करो, प्यारा मोहन नजर में दिखाया करो, प्यारा मोहन नजर में दिखाया करो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो. बस तुझं नाम त्या ठिकाणी, नामाचा आधार दे, बाकी सगळं घेऊन चालला जा. म्हणून निस्पृह भक्ती कशी करावी भगवंताची, हे आजची काल्याची देवता भगवान गोपाल कृष्ण आणि त्याचा सद्भक्त सुदाम्याच्या चरित्रातून तुम्हा आम्हाला बघायला मिळते. म्हणून सत्संगती करा, पण कोणाची? अशा जगद्गुरूची सत्संगती केली पाहिजे, जे निस्पृह निस्वार्थ वृत्तीने भक्ताला जे पाहिजे ते त्याला प्रदान करतात. न सांगता सुद्धा सद्गुरूला समजते की आपल्या भक्ताला काय पाहिजे आहे. जसं बाळ रडलं, हे कशासाठी रडते आहे, अले बाला हे गे बिक्कीत, हे के त्या ठिकाणी ते लांब लांब शिदोड, लहान लहान शिदोड, मॅगी नूडल्स, त्याच्यासाठी रडतच नाही आहे ते. हे गे त्या ठिकाणी कॅडबरी किटकॅटची, डेअरी मिल्कची, त्याच्यासाठी ते पोट्ट रडत नाही आहे. ते पोरगा आपल्या आईच्या अंतःकरणापासून दुरावलेला आहे म्हणून ते रडते आहे. म्हणून बाळाला केव्हा काय पाहिजे हे आईला समजते. पेशंटला किती पॉवरची गोळी दिली म्हणजे त्याला रिॲक्शनही होणार नाही आणि त्याचा रोगही बसला पाहिजे हे केवळ आणि केवळ फक्त वैद्याला कळते, डॉक्टरला कळते. किती पॉवरची गोळी दिली म्हणजे रिॲक्शनही व्हायला नको आणि त्याला
रिलीफही पडायला पाहिजे त्याच्या बेमारीवर, म्हणून किती पॉवरची गोळी द्यावी हे त्या ठिकाणी डॉक्टरला कळते. मग बाळाचं दुःख जर आईला कळते, पेशंटचं दुःख जर डॉक्टरला कळते, तर तुमच्या आमच्या सारख्या भक्तांचं दुःख संत अच्युत महाराजांसारख्या श्रेष्ठ महापुरुषाला का कळू नये. म्हणून त्यांचं अखंड चिंतन करा, म्हणजे चिंता करण्याची गरज पडणार नाही. काही करा पण सत्संगतीला पाठ दाखवू नका. महिन्याच्या चौथ्या रविवारी आपल्या इथे प्रार्थना होते, त्या प्रार्थनेला उपासनेला उपस्थित राहत जा. फक्त मी आलो म्हणजे सगळ्या खुर्च्या भरल्या म्हणजे सत्संग पूर्णत्वाला जातो असं होत नाही. आमचे महाराज म्हणून समोर समोर बरं जण करतात, पण पाठ फिरल्यानंतर तुम्हाला काय दररोज थोडीच यायला सांगून राहिलो कोणी. अहो महिन्यातला एकच तर रविवार आहे, फक्त चौथा रविवार. त्याच दिवशी फक्त सगळ्या परिवारातल्या लोकांनी एकत्रित जमायचं आहे. त्याच्यातही त्या ठिकाणी आमचे क्ल्यूज येतात, ओपिनियन्स येतात. आमचं जमणार नाही, आम्ही येणार नाही, आमचं जमणार, हो आम्ही दोघंही जण येणार. अरे काय येणार काय जाणार, अर्धा तास नाही देऊ शकत. अर्धा तास महिन्यातून एकदा चौथ्या रविवारी. बाकीच्या मोबाईलला कसे 2-2 तास देतात थोबाड पुस्तिकेला, फेसबुकला. फेस म्हणजे थोबाड, बुक म्हणजे पुस्तिका, त्याला 2 तास देता येते. अरे कधी मोबाईल तुम्ही आम्ही व्हॉट्सअप पाहत राहतो तर अर्धा पाऊण तास निघून जातो तर माहीत नाही पडत रे. आणि ते अच्युत महाराजांच्या उपासनेला 10-11 लोक, 184 जण आहेत म्हणते बा अच्युत महाराजांच्या नागपूरच्या सत्संग मंडळामध्ये. आणि फक्त 10 लोकच आहेत का, बाकीचे कुठे गेले मग? 174 जण कुठे गेले बाकीचे? असं करू नये. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं. कोणी म्हणते देव झाला पाठमोरा, आम्हाला ते नाही समजत. कोणचा देव आहे काय देव आहे त्याचं तो देवाचं देव पात बसन. पण सचिन देवाला एकच माहिती आहे मात्र, सद्गुरू झाला पाठमोरा आणि नसते विघ्न येती घरा. म्हणून सद्गुरूला याच्यानंतर जर पाठ दाखवान, किती काम असलं तरी त्या ठिकाणी उपासना करावी, हे लक्षात घ्या. इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे काय, आणखी बागेत जायचं आहे, गार्डनमध्ये जायचं आहे काय, कपडा विकत घ्यायला जायचं आहे. नंतर पहिले चौथ्या रविवारी सगळ्या भक्तांनी याच्यानंतर माझ्या कानावर आलं पाहिजे. माझं जमत नाही असं नाही तर हे ऐकायलाच नाही मिळालं पाहिजे. तुमच्या ग्रुपवर मी पण आहे, हां, त्याच्यामुळे मला माहीत आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त भक्तांनी दर महिन्याच्या चौथ्या रविवारी, आणि जे नवीन भक्त आहेत ज्यांना त्या ठिकाणी अटॅच व्हायचं आहे या अच्युत परिवाराच्या सत्संग मंडळाच्या प्रार्थनेला, यू कॅन कॉन्टॅक्ट टू मिस्टर बेंडे काका. बेंडे काकांना बेंडे काकू बसले आहेत, ते उत्तम मॅनेजमेंट करतात. त्यांना विचारा, त्यांचा फोन नंबर, आपला फोन नंबर त्यांना द्या आणि त्या ठिकाणी उपासनेला हजर राहत जा. नुसते आमचे महाराज आमचे महाराज आमचे महाराज, महाराजांनी अशी कृपा केली, महाराजांनी तशी कृपा केली. उपासनेला हजर राहायचं का ते सांग पहिले. बाकी गप्पा नको थापलू विनाकारणचे. एवढं जरी तुम्हा आम्हाला कळलं तरी गुरुचरित्राचा सप्ताह खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला गेल्या वाचून राहणार नाही. म्हणून तर त्या ठिकाणी त्या बासरीला विचारलेलं आहे गोपिकांनी की का ग बासरी, तू गोपाल कृष्णाच्या सहवासात 24 तास राहते. ती म्हणे गो, मी जर त्याच्या सहवासात, ती कमरेला लटकलेलीच असते की नाही त्याची मुरली बासरी, म्हणे गो मग तू जर त्याच्या सहवासात 24 तास राहते. ती बासरी म्हणते मी जर गोपाल कृष्णाच्या सहवासात 24 तास राहते तर गोपिकांना तुमचं कोण पोट दुखते? म्हणे आमचं पोट नाही दुखत. बासरी आम्हाला समजावून सांग, असं जगद्गुरूचा सत्संग कोणाला लाभतो? त्यावेळेला बासरी समजावून सांगते. त्या बासरीवरून तरी लक्षात घ्या की ज्या वेळेला ती बासरी सांगते की मला 6 छिद्र आहेत, कोणी कोण्याही जातीचा, कोण्याही धर्माचा, कोण्याही पंथाचा, कोण्याही चालीरीतीचा आला तर मी त्याच्यामध्ये भेद नाही करत. हा या जातीचा आहे म्हणून वाजा आणि तो त्या जातीचा आहे म्हणून त्या ठिकाणी वाजू नका असा मी भेद करत नाही. त्यांनी फुंकर मारल्याबरोबर मी वाजायला सुरुवात करते. इतका निर्मळ स्वभाव आहे माझा, मी भेद नाही करत कोणामध्ये. तसंच तुमची सुद्धा देहरूपी बासरी आहे, 3.5 हाताची. मला 6 छिद्र आहेत तर तुमच्या देहरूपी बासरीला 9 छिद्र आहेत. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 तोंड आणि मलमूत्र, असे 9 आउटलेट आहेत. 9 दरवाजे, 10वी खिडकी त्याला, 1 ब्रह्मरंध्र. 9 त्या ठिकाणी तुम्हाला दरवाजे आहेत, 9 आउटलेट आहेत. पण एका तरी आउटलेट मधून सरकी साधी गोष्ट येते का? विचार करा बरं.
एका तरी आउटलेट मधून अमृत येते का? काहीच नाही आहे. जास्त जर पाऊस पडला फुरफुर 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 नाकातून काय येते तुम्हाला माहित आहे. सर्दी झाल्यानंतर अनेक दिवस त्या ठिकाणी आंघोळ नका करो, कानामध्ये मळ साठतो, ऐकू नाही येत व्यवस्थित. रात्रभर त्या ठिकाणी जास्त झोपा, 8-9 वाजेपर्यंत. उठल्याबरोबर पहिले आपलं थोबाड पहा आरशामध्ये, डोळ्यामध्ये काय दिसते तर पाहून घ्या, चिपड दिसते. अति खा, अजीर्ण झाल्याशिवाय राहत नाही, तेही आउटलेट नाही. 2 डोळेही सरके नाही, 2 नागपुड्याही सरक्या नाही, 2 कानही सरके नाही, 2 अन 2 4 अन 2 सांगा, हे तोंडही सरकं नाही. जास्त जर खाल्लं तर वोमिट झाल्याशिवाय राहत नाही, म्हणजे तेही सरकं नाही. मलमूत्राचा तर प्रश्न. 9 आउटलेट आहे, 9 आउटलेटच्या आउटलेटमधून एकातूनही सरकी गोष्ट बाहेर पडत नाही. आणि म्हणून ती बासरी सांगते आहे की आपले 9 सुद्धा आउटलेट भगवंताच्या चिंतनामध्ये समरस करा, त्याच्या सेवेमध्ये असे समरस झाले पाहिजे. 7 दिवस पर्यंत अच्युत महाराज आल्यानंतर भेंडे काकांनी आमच्या सगळ्या त्या ठिकाणी समिती आखून दिलेल्या आहे. आरती समिती, प्रसाद वाटप समिती, काला समिती, महाप्रसाद समिती, बफेट पार्टी जी उद्या सकाळी देणार आहे त्याची समिती. सगळं शांततेने पार पडलं पाहिजे. सगळ्या समित्या नेमून दिलेल्या आणि सगळ्यांना सेवेची संधी त्या ठिकाणी ते गृहस्थ उपलब्ध करून देतात. वाजवाल का त्यांच्या नावाने टाळ्या? मॅनेजमेंट कसं करायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे बेंडे काका आणि काकू आहेत आणि त्यांना साथ देणारी सगळी मंडळी आहे. सगळ्यांचं शुभचिंतन करतो. आणि संगदाच ज्या वेळेला ती बासरी त्यांना समजावून सांगते की माझ्यासारखं निर्मळ राहा, म्हणजे अशा जगद्गुरूची संगती तुम्हाला प्राप्त झाल्या वाचून राहत नाही, ज्याचं वर्णन स्वतः संत श्रेष्ठ अच्युत महाराज तुम्हा आम्हाला करून दाखवतात. महाराज गोपालकृष्णाला प्रार्थना करता येतात, बासरीवाल्या, बिना बासरीच्या नाही, बासरीवाल्या गोपालकृष्णाला प्रार्थना करतात. महाराज म्हणतात, बासरी घेऊन येशील का, पदरी आम्हाला धरशील का. बासरी घेऊन येशील का, पदरी आम्हाला धरशील का. ही बासरी घेऊन येशील का, पदरी आम्हाला धरशील का. बासरी घेऊन येशील का, पदरी आम्हाला धरशील का. पुराण सांगतो बहुपरी लीला, पुराण सांगतो बहुपरी लीला. आताच का तू भारी दमला, आताच तू का भारी रमला. आताच तू का भारी दमला. एकच खरी तू करशील का, एकच हरी तू करशील का. एकच खरी तू करशील का, पदरी आम्हाला धरशील का. पदरी आम्हाला धरशील का. हे बासरी घेऊन येशील का, पदरी आम्हाला धरशील का. हे बासरी घेऊन येशील का, पदरी आम्हाला धरशील का. बासरी घेऊन येशील का, पदरी आम्हाला धरशील का. सोन्याची त्वानगरी केली, सोन्याची त्वानगरी केली. इंद्रनीरांची छत्री धरली, इंद्रनीरांची छत्री धरली. सोन्याची त्वानगरी केली, इंद्रनीरांची छत्री धरली. गरीबा घरी तो येशील का, गरीबा घरी तू येशील का. पदरी आम्हाला धरशील का. पदरी आम्हाला धरशील का. हे बासरी घेऊन येशील का, पदरी
दुधाचे माठ उघडले, दया दुधाची माठ उघडले, सो लोण्याचे त्वा गोळे गिळले, लोण्याचे गोळे गेले, दया दुधाचे माठ उघडले, लोण्याचे त्वा गोळे गिळले, दया गायीची घेशील का, दया गायीची घेशील का, पदरी आम्हाला धरशील का, पदरी आम्हाला धरशील का, हे बासरी घेऊन येशील का, पदरी आम्हाला धरशील का, हे बासरी घेऊन येशील का, पदरी आम्हाला धरशील का, बासरी घेऊन येशील का, पदरी आम्हाला धरशील का, गीता ज्ञान दिले पार्थाशी, गीता ज्ञान दिले प्रार्थासी, वाचविले त्वा भारत भूसी, वाचविले त्वा भारत भूसी, गीता ज्ञान दिले पार्थाशी, वाचविले भारत भूमीची, अच्युत म्हणे ब्रिद भूलशील का, अच्युत म्हणे ब्रिद भूलशील का, अच्युत म्हणे ब्रिद भूलशील का, पदरी आम्हाला धरशील का, अच्युत म्हणे ब्रिद भूलशील का, पदरी आम्हाला धरशील का, हे अच्युत म्हणे ब्रिद भूलशील का, पदरी आम्हाला धरशील का, हे अच्युत म्हणे ब्रिद भूलशील का, पदरी आम्हाला धरशील का, बासरी घेऊन येशील का, पदरी आम्हाला धरशील का, हे बासरी घेऊन येशील का, पदरी आम्हाला धरशील का, हे पदरी आम्हाला धरशील का, हे पदरी आम्हाला धरशील का, बासरी घेऊन येशील का आणि पदरी आम्हाला धरशील का. आज समारोपीय काल्यानिमित्त जमलो. काला म्हणजे संघटन, काला म्हणजे एकत्रीकरण, काला म्हणजे सामुदायिकीकरण आणि त्याच्यासाठी महिन्याच्या चौथ्या रविवारी उपासना आहे. महिन्यामध्ये एकदा तरी परिवारातल्या सद्भक्तांनी एकत्रित यावं, सामुदायिकीकरण व्हावं, सगळ्यांचं एकत्रीकरण होऊन एकमेकाचे सुखदुःख एकमेकाला माहीत व्हावे, कार्यक्रमांची त्या ठिकाणी माहिती मिळावी, काय चाललेलं आहे सत्संग मंडळामध्ये ते कळलं पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त सद्भक्तांनी याच्यानंतर एकत्रीकरण करा. उपासनेमध्ये महिन्याच्या चौथ्या रविवारी तो खरा भक्तांचा गोपाल कला पूर्णत्वाला गेल्या वाचून राहणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून काला म्हणजे एकत्रीकरण, जे आज आमच्या हिंदू धर्माला आज अत्यंत आवश्यक आहे की धर्म की धर्म से लढते जो दीवाने होकर मरते. जाती जातीमध्ये, पंथा पंथांमध्ये, संप्रदाय संप्रदायामध्ये जो भेद निर्माण झालेला आहे तो सगळा जातीभेद, त्या ठिकाणी पंथभेद, संप्रदायभेद बाजूला होऊन सगळेजण एका सद्गुरू अच्युत महाराजांच्या कृपा छत्राखाली एकत्रित येतील समविचारांनी, तो खरा भक्तांचा गोपाल कला पूर्णत्वाला गेल्या वाचून राहणार नाही, हे लक्षात घ्या. ज्या अच्युत महाराजांनी कधी जातीय भेद केला नाही त्या ठिकाणी आम्ही जातीय भेद करतो. आमच्यासारखे विभक्त या जगात एकही नाही आहेत, हेही लक्षात ठेवायचं. आपले सद्गुरूंना काय आवडतं तुम्ही कालच सांगितलं, ते करणं म्हणजे खरी गुरुभक्ती आहे आणि गुरुचरित्राचा सप्ताह आगे. एवढं बोलून 8:35 वाजले, प्रवचनाची वेळ संपली. प्रस्तुत गोपाल कृष्णाच्या चरित्रात्मक काही कथांचं वर्णन करून काल्याचं महत्त्व सांगून आज सगळ्या गोपिका या ठिकाणी नटून थटून इथं आलेल्या आहेत. तर पहिले तुम्ही आरती करता का आता आणि नंतर करता का मग तुम्हाला जे काही करायचं आहे? हां,
ते काही रासलीला करणार आहेत सगळ्या गोपिका, एक फेर धरणार आहे म्हणे बा. त्याच्यामुळे आपण पहिले आरती करून घेऊ आणि नंतर मग आरती ओवाळी तो नृसिंह सरस्वती आरती ओवाळी तो. श्री गुरु चरित्र हे तुझी पावन कीर्ती हो, तुझी पावन कीर्ती आरती ओवाळी तो. नृसिंह सरस्वती आरती ओवाळी तो. श्री गुरु ग्रामी झाला माय बाप धन्ययाचे. ज्ञान गंगेचे नाला हो, ज्ञान गंगेचे नाला आरती ओवाळी तो. नृसिंह सरस्वती आरती ओवाळी तो. दया माया सकळाची सतीपाती न पाही की अपर योग सीता. सामर्थ्य अंत नाही तो, सामर्थ्य अंत नाही आरती ओवाळी तो. नृसिंह सरस्वती आरती ओवाळी तो. सफळ देतो चंद्र सूर्य साक्षियाची. नृसिंह सरस्वती नाव ताळे अच्युताचे ओ, नाव ताळे अच्युताचे आरती ओवाळी तो. नृसिंह सरस्वती आरती ओवाळी तो. श्री गुरु चरित्र हे तुझी पावन कीर्ती हो, तुझी पावन कीर्ती आरती ओवाळी तो. नृसिंह सरस्वती आरती ओवाळी तो. आरती सद्गुरु रायाची सच्चिदानंद अच्युताची. धन्य हा दिवस सोन्याचा उदेला तुझ्या दर्शनाचा. करी वर्षा सुप्रेमाचा हो दे नाश पातकांचा. दास शरण तुला ये, दास शरण तुला ये. मूळमती मंद प्रभुता शंकर आजी आनंद टिपूदे जागृत दोराया. प्रार्थना हीच असे पाया आरती सद्गुरु रायाची. सच्चिदानंद अच्युताचे आज मम भाग्य फळाले. चरण तव सदनी लाविले. जाऊ दे तिमिर दुरितांचे. ज्ञान रवी हृदय प्रकाशू दे. धरी हात बालकांचा, धरी हात बालकांचा. घडोचा कर्म घडो देवर्म. गुरु परब्रह्म तळमळे अनुभवी आकाया. मनाची पुरवी आसराया. आरती सद्गुरु रायाची. सच्चिदानंद अच्युताचे. ज्ञानमय राज्य भक्ती देई आणि सायुज मुक्ती देई. घडो सत्संग तुझी सेवा. स्वार्थ मम जन्म होऊ द्यावा. अंतिम प्रार्थना तुला देवा, अंतिम प्रार्थना तुला देवा. देश ते आयु तव देवा. पूर्ण तव गाऊ शक्ती बुद्धी दे गुरुराया. वैष्णवलीन तुझ्या पाया. आरती सद्गुरु रायाची. सच्चिदानंद अच्युताचे. आरती सद्गुरु रायाची. सच्चिदानंद अच्युताचे. श्रीरामा तुझा आरती गातो राम रूप सर्वांतरी जातो. श्रीरामा तुझा आरती गातो. धन्य अयोध्या नगरी पावन. जन्मा आला दशरथ नंदन राम भक्ती राम प्रभहर तू. श्रीरामा तुझा आरती गातो. कौशल्ये सीवाळ जाहला. भरत शत्रुघ्न बांधव झाला. सौम्य
मित्राची सेवा घेतो श्रीरामा तुझा आरती गातो जनगणंदिनी सीता कांता वनवासी रामानुसरता रावण दैत्य कुळाचा मरतो श्रीरामा तुझा आरती गातो वीर मारुती कवी गुणकारी राम नाम लोका उधारी अच्युत भावे वंदन करितो श्रीरामा तुझा आरती गातो राम रूप सर्वांतरी रातो श्रीरामा तुझा आरती गातो श्रीरामा तुझा आरती गातो श्रीरामा तुझा आरती गातो कर्पूरगौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वदन्तं हृदयालवेन देवं भवामि धन्वामा मन्दालमाला गोपालगाय गोपालमाला दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय। धन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा सभी धर्म और पंथ भाषा को दिल से रहे प्यारा विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा निर्भय हो यह देश की माता मंगल कीर्ति करानी सत्यशील और निर्मल मन से वीरों को उपजानी सतगुणी हो यह देश की जनता जीवन सुख सजवानी रंग राव पंडित भिखारी सबको सुख दिलवाने विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा रुषा स्पृश्य हटे यह सारा देश कलंक मिटान सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बढ़ाने सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने ब्रह्मचर्य आध्यात्म धैर्य गुण घर घर में प्रगटाने सारा भारत रहे सिपाही शत्रु को दहशान टुकड़ा दास कहे स्फूर्ति हो सबको भक्ति कराने विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा। श्री गुरुदेव की जय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय श्री संत अच्युत महाराज की जय जनता जनार्दन की जय श्रीपाद वल्लभ श्री स्वामी महाराज की जय सिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय महाकाली माता की जय जनार्दन स्वामी महाराज की जय गुरु चरित्र धर्म ग्रंथ की जय पवन पुत्र हनुमान की जय जनता जनार्दन की जय बोलो भारत माता की जय आज के आनंद की जय श्री संत सचिन देव महाराज की जय। ज्यांचे चित्त